अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. स्वामी भक्त हो, आज खरंच मणिकांचन योग आहे. कारण आज आपल्या सोबत सत्संगासाठी एक विशेष विभूती आज आपल्या या पॉडकास्टमध्ये आपल्याला भेटणार आहे. ती व्यक्ती कोण आहे त्यांचा मी आपल्याला थोडक्यात परिचय करून देते. साक्षात दत्तावतारी परमपूज्य टेंबे स्वामी महाराज यांचे कृपांकित परमपूज्य नाना महाराज तराणेकर इंदोर यांचे वंशज, त्यांचे नातू परमपूज्य डॉक्टर बाबा महाराज तराणेकर आज आपल्या या पॉडकास्टमध्ये विशेष अतिथी म्हणून आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. प्रणिपात आपल्याला आशीर्वाद. तर असं आहे की गेल्या महिन्यामध्ये आपण संजू भैयांची मुलाखत घेण्याचा योग आला होता, गीत मार्तंड या कार्यक्रमाच्या योगानं. आणि आज आमचं अहोभाग्य, तेव्हा मी संजू भैयांना म्हणाले होते की आम्हाला परमपूज्य बाबांना पण भेटायचं आहे, आणि ते म्हणाले लवकरच भेट होईल. आणि खरंच तर आज योग जुळून आलेला आहे. असं म्हणतात की साधू संत येती घरातोची दिवाळी दसरा, तसा आज हा योग आहे. आणि मी आमच्या या पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत करते. आणि आपण पुण्यामध्ये आलेले आहात एका विशेष कार्यक्रमासाठी, तो जो आशीर्वचन सोहळा आहे. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण त्या आशीर्वचन सोहळ्याविषयी थोडक्यात सांगूया. नमस्कार. आपण ज्या आशीर्वचन सोहळ्याची या ठिकाणी मुद्दाम उल्लेख केला आपण सोहळ्याचा, तर मला असं सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे दत्त संप्रदाय आहेत, दत्त मंदिर आहेत, सामान्यपणे मराठी माणसं ज्या ठिकाणी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करतात, त्या बहुतेक सगळ्या ठिकाणी गुरुचरित्र पारायण दत्त जयंती उत्सव हा फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक साजरा करतात. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर दक्षिण भारतात, बृहन्महाराष्ट्रात उत्तरेकडे, आणि अनेक मराठी कुटुंब जी थेट फॉरेनला गेलेली आहेत अब्रॉड, तिथे ते सुद्धा आपापल्या परीने हा दत्त जयंतीचा उत्सव हा आपापल्या परीने साजरा करतात. विशेष म्हणजे पुण्याला दगडूशेठ दत्त मंदिर जे आहे त्याला 100 वर्ष त्यांनी कधीच पूर्ण केली आहेत. पण या उत्सवाचा आणि या दगडूशेठ मंदिराचा जसा वेगळा संबंध आहे, कारण तो शताब्दी पूर्ती नंतरचा उत्सव आहे. बरोबर. पण त्रिपदी परिवार, अखिल भारतीय त्रिपदी परिवारची जी पुणे शाखा आहे, ती पुणे शाखा या दगडूशेठ संस्थांची जवळजवळ 25 वर्षापेक्षा अधिक काळाहून यांच्याशी जोडली गेलेली आहे. आणि गेल्या अनेक वर्षापासून दगडूशेठ संस्थांचा हा दत्त जयंती महोत्सवाची सुरुवात ही सामुदायिक घोरात कष्टा स्तोत्र पाठाने होत असते. बरोबर. आणि ही भगवान दत्तात्रेयाची कृपा, नाना महाराजांची, स्वामी महाराजांची कृपा, किंवा त्यांचा असलेला आमच्यावर असलेला वरदहस्त म्हणून या सोहळ्याला भावांशी मी हजर असतो. किंवा उद्या या दगडूशेठ संस्थांच्या दत्तजयंती महोत्सवाची सुरुवात ही संयुक्तपणे अखिल भारतीय त्रिपदी परिवार आणि दगडूशेठ संस्थांच्या सगळ्या भक्तांची मिळून सामुदायिक घोरात कष्ट स्तोत्र पाठाने होणार आहे. आणि पुणेकर मंडळींना साधारण कल्पना आहे की जसं गणेशोत्सवामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर बसून महिला, पुरुष, भाविक लोक हे अथर्वशीर्षाचा पाठ करतात, बरोबर बरोबर, त्याच पद्धतीने उद्या सकाळी 6:30 ते 8:30 या वेळामध्ये दगडूशेठ दत्त मंदिरच्या समोर अशाच पद्धतीने रस्त्यावर बसून स्वामी महाराजांनी केलेल्या घोरात कष्ट स्तोत्राचा पाठ होणार आहे. बरोबर. याला आम्ही एक विशेष नाव जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्याला आम्ही लोकमंगल स्तोत्र असं आम्ही म्हणतो. आणि एखाद्याने म्हटलं की आम्ही इतके वर्ष टेंबे स्वामींचं साहित्य वाचतोय, याला घोरात कष्ट स्तोत्र असे सगळे ओळखतात, मग याला लोकमंगल का? याला साधं उत्तर असं आहे की श्लोक पंचकमे एतद्यो लोकमंगल वर्धनम. अगदी बरोबर.
प्रपठेत नित्यतो भक्त्या. त्यामुळे लोकमंगल वर्धन करणारं असं स्तोत्र असल्यामुळे बरोबर ज्याला आम्ही लोकमंगल असा महोत्सव म्हणतो. बरोबर आहे. आणि अघोर कष्टोधरण स्तोत्रामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे, थोरले महाराजांनी ते दिलेलं आहे. मग हे सामूहिक पठण जे होतं त्याचं वेगळेपण असं काय आहे त्याच्यामध्ये? एकतर आपण जेव्हा असं म्हणतो की एखादा पाठ आपण घरी करतो, हा अगदी अथर्वशीर्ष म्हटलं तर हो एक आवृत्ती म्हटली तर एक सामान्य एक अभिषेकाच्या नित्यपूजेत असते. हम्म, मग जेव्हा काही लोक 21 आवर्तनं करतात, मग आपण त्याला वेगळ्या पद्धतीने, मग अथर्वशीर्षाचा जो एक वेगळा भाग आहे, मग ती आवर्तनाची पद्धत आहे अभिषेकाची. रुद्रामध्ये सुद्धा रुद्राचा एक पाठ वेगळा आणि मग एकादशी वेगळी, बरोबर बरोबर लघुरुद्र वेगळा. हा. मग तितक्या पटींनी जसं ते त्याचं पाठ वाढतो, पठण वाढतं किंवा आवृत्ती होते, तितका त्या मंत्रात्मक जो प्रभाव आहे त्या स्तोत्राचा म्हणा, एखाद्या जपाचा म्हणा, त्या पद्धतीने तो प्रभाव वाढतो. आणि आमची अशी श्रद्धा आहे की एखादा जेव्हा असा लोकमंगलवर्धक किंवा प्रत्यक्ष दत्तावतार टेंबे महाराजांच्या प्रज्ञेतून निर्माण झालेला असा जेव्हा एखादा मंत्रात्मक असं जर स्तोत्र असेल, ज्याला वेदतुल्य असं म्हणता येईल, अशा स्तोत्राचा जर 1000 लोकांपेक्षा जास्त अशा लोकांनी इतका पाठ जर केला तर तो निश्चित प्रभाव हा आत्मशुद्धीकारक, आरोग्यवर्धक तर असणार आहे सर्वसामान्य माणसाला, पण वास्तुशुद्धीकारक सुद्धा, म्हणजे त्या परिसराची सुद्धा एक प्रकारे शुद्धी करणारा असा असतो. बरोबर. त्यामुळे म्हणून कदाचित आपल्याकडे पूर्वी असं गीतेमध्ये एक वाक्य आहे, यज्ञानाम जपयज्ञोस्मी. सामुदायिक पद्धतीने सगळ्यांनी जर अशा पद्धतीने केला तर हा आगळा वेगळा एक जपयज्ञ आहे. बरोबर. म्हणून आपण या घोरात कष्ट स्तोत्राचं विशेष महत्व आपण म्हणतो. बरोबर. असा हा लोकमंगल करणारे घोरात कष्टात स्तोत्र सगळ्या दत्तभक्त म्हणतातच, पण जेव्हा आपण सामूहिक म्हणतो तेव्हा त्याचं कसं प्राबल्य वाढतं आणि त्याचा परिणाम किती चांगला होतो हे आपल्याला आता लक्षात आलंय. मी तुम्हाला अजून एक असा पुढचा प्रश्न माझा असा असेल की आता जो आपला त्रिपदी परिवार आपण अखिल भारतीय त्रिपदी परिवार आपण स्थापन केलेला आहे, गेली 28 वर्ष आपण त्याचं म्हणजे एक ट्रस्टी आहे, तुम्ही त्याचं सगळं मार्गदर्शक म्हणून कार्य करतायत. आज जगभर 350 पेक्षा त्याच्या शाखा आहेत. मग हे त्रिपदी परिवार स्थापन करण्यामागे उद्देश काय होता? की आपल्या सगळ्या भारतामध्ये दत्त संप्रदाय इतके आहेत, पण मग त्रिपदीचं वेगळेपण असं काय आहे त्रिपदी परिवारचं? अगदी साधी आपल्याला कल्पना सांगतो की नाना महाराज असताना साधारण 89-90 मध्ये एका दिवाळीला अगदी मी नानांची परवानगी घेऊन की यंदा दिवाळी इंदोरला करत नाही, मुलांना घेऊन आणि माझी काही मित्रमंडळींना घेऊन आताची आमची इच्छा अशी आहे की गाणगापूरला दिवाळी करायची. बर. कारण गाणगापूरला दिवाळीचे एक विशेष महत्व आहे. आणि गाणगापूरला त्या दिवशी दिवाळीच्या दिवशी भक्तजनी येते अशी जी आरतीत म्हणतात, तसं अष्टतीर्थी यात्रा दिवाळीच्या दिवशी ते विशेष असते. आणि त्या दिवशी स्वामी महाराजांचा दंड जो निघतो मठातून, तो बरोबर त्या अष्टतीर्थावर जातो. त्यावेळेस सगळी गावातली मंडळी असतात, पुजारी असतात, भक्त असतात आणि आपण प्रत्यक्ष स्वामी महाराजांबरोबर ही यात्रा केली असं ते दीपावलीचं महत्व आहे. बरोबर. तर मी नानांना अशी विनंती तेव्हा केली होती की माझी अशी इच्छा आहे की आम्ही तेव्हा गाणगापूरला जाऊन तो एकदा केव्हा तरी तो अष्टतीर्थी यात्रा तशी करावी. निश्चित असा कार्यक्रम नव्हता, पण बरोबर आम्ही त्यावेळेस तिथे होतो. आणि ती यात्रा झाल्यानंतर संगमावरती गाणगापूरला असताना मी माझ्या बरोबर जे काही समवयस्क होते त्यांच्याशी चर्चा करताना सहज माझ्या मनात एक विचार असा होता की गाणगापूरला जेव्हा नाना महाराजांनी साधना भवनाची निर्मिती केली तेव्हा त्यावेळेस नानांचं यतिपूजन झालं होतं. ज्यावेळेस नाना पहिल्यांदा गेले होते, 7 सप्ताह नानांनी गाणगापूरला केले, तेव्हा नानांनी पुन्हा पहिल्यांदा नानांचं यतिपूजन झालं होतं साधारण 56 ते 58 मध्ये. तर एखादी अशी व्यक्ती गृहस्थाश्रमी
ज्याचं गाणगापूर सारख्या ठिकाणी जे गुरुचरित्राचं मूळ स्थान आहे, संगम स्थान, ज्या ठिकाणी गुरुचरित्रातल्या बहुंशी सगळ्या कथा अधिक जास्त ज्या ठिकाणी आहे, हम्म. मग ती सतीचा अध्याय असो हो. वा शुष्क काष्ठी पल्लव असो वा अन्न असो, त्या ठिकाणी नाना महाराजांनी जेव्हा साधना भवन तयार केलं तेव्हा एका गृहस्थाश्रमी अशा व्यक्तीचं त्या ठिकाणी संन्यासी म्हणून यतिपूजन व्हावं, ही गाणगापूरच्या तेव्हाच्या काय ना आत्ता इतिहासातली नोंद घेण्यासारखी घटना आहे. बर. जवळजवळ 500 वर्षात. कारण त्याआधी कुठल्याही अशा गृहस्थाश्रमी व्यक्तीचं यतिपूजन ते झालं नव्हतं. बरोबर. माझ्या मनात साधी कल्पना अशी होती की एवढं नानांचं सगळा जो प्रभाव आहे, नाना महाराजांनी हे जे कार्य केलं आहे त्याची जणू एक प्रकारची पावतीच आहे, महाराजांनी केलेलं कौतुक आहे. पण हे जर सगळं नानांच्या नंतर विशेषतः नानांचा भक्त परिवार जो आहे, या सगळ्यांना पुन्हा जर का बांधून ठेवायचं असेल तर पुढे काय करता येईल. तेव्हा साधारणपणे समकालीन असणारी जे काही काही वेगवेगळे मंडळी होती, त्यात उत्तरेकडे गायत्री परिवार होता, आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वाध्याय परिवार होता, आणि दक्षिणेमध्ये काय, तर हे परिवार नाव त्यावेळेस मला अनपेक्षित जेव्हा मला सुचलं आणि मग मला असं लक्षात आलं की त्रिपदी परिवार का, तर त्याचं साधं कारण असं आहे की आमच्या माहितीप्रमाणे, म्हणजे आमची माहिती म्हणजे नानांच्या तोंडून किंवा मी जे काही दत्तक्षेत्रे फिरलो तेव्हा, आजपेक्षा 50 वर्षापूर्वी कर्ण त्रिपदी ही जिथे जिथे टेंबेसाहेब महाराज गेले असतील त्या फक्त दत्तक्षेत्रात होत असे, किंवा ज्यांना कोणाला स्वामी महाराजांचा काही संबंध असेल त्यांच्या घरी फक्त गुरुचरित्र वाचताना व्हायचे. बरोबर आहे. पण गुरुमूर्ती चरित्रामध्ये या कर्ण त्रिपदीचं महत्व सांगितलेलं आहे. किंबहुना महाराजांच्या चरित्रामध्ये उग्र दत्तमूर्ती शांत झाली असं या कर्ण त्रिपदी संबंधित वर्णन आहे. बरोबर. मग ही कर्ण त्रिपदी नानांनी थेट महाराष्ट्राच्या बाहेर तराण्यासारख्या ठिकाणी सुरुवात केली, आणि ज्याला आपण बिगर मराठी म्हणा आदिवासी अशा लोकांमध्ये त्यांनी ही त्रिपदी पोचवली. मग ही त्रिपदी ही जर का नानांच्या पश्चात खऱ्या अर्थाने पोचवायचं असेल तर ही त्रिपदी एक प्रकारची नानांची स्वाभिमानची यशक्काय प्रतिमा आहे. बरोबर. म्हणून आम्ही त्याला सुटसुटीतपणे त्रिपदी परिवार असं नाव घेतलं. आणि त्याच्याकरता परिवार का, तो जो त्रिपदी म्हणणारा आहे, जो नाना महाराजांविषयी ज्याची श्रद्धा आहे, जो ज्याला दत्त संप्रदायाविषयी आस्था आहे, जो स्वामी महाराजांचा भक्त आहे, त्या सगळ्या लोकांनी कुठेतरी केव्हा तरी एका झेंड्याखाली यावं आणि सामुदायिक पद्धतीने असं एकत्रीकरण व्हावं. म्हणजे एक साधी सोपी कल्पना म्हणजे त्रिपदी परिवार. त्रिपदी परिवार सुरुवात करताना ती नानांच्या भक्तांपासून केली. तर आपण म्हणालात तेव्हा सुरुवातीला तसं आज कदाचित ही महाराजांची नानांची इच्छा, कारण स्वामी महाराजांनी असं म्हटलंय, करता करविता दत्त, मी तो निमित्तेची केवळ. त्यामुळे या 25-30 वर्षात नानांच्या समोर जेव्हा आम्ही पहिल्यांदा ही संकल्पना 92 मध्ये मांडली की त्रिपदी परिवार, अशा पद्धतीने आम्ही एक संकल्पना समोर आणतो आहोत. आणि साधी सोपी कल्पना अशी होती की प्रत्येकाने 1 महिन्यात 1 दिवस 1 तास फक्त आम्हाला द्यावा. तो कशा करता, तर सामुदायिकपणे एकत्र येऊन त्यांनी त्रिपदी करावी. त्या त्रिपदी करता कुठली आर्थिक अपेक्षा नव्हती, कुठलं बाकी काही नाही, काही चहा पाणी वगैरे आजचं म्हणतं तसं सुद्धा काही नाही, फक्त यावं, 1 तास प्रार्थना करावी. आणि त्याच्याकरता एक विशेष मला मुद्दाम नमूद करायचं आहे आपल्या सगळ्या श्रोत्यांसमोर, की सामुदायिक प्रार्थनेचा प्रभाव काय होतो, काय होऊ शकतो. याच्याकरता आम्ही 92 मध्ये मी आणि माझे काही निरी नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, तिथले काही मित्र होते, काही सायकॉलॉजिस्ट होते, या ग्रुपनी एक प्रयोग केला होता. आम्ही जवळजवळ 1200 लोकांपर्यंत क्वेश्चनायर दिला. आणि त्यांना असं विचारलं की तुम्ही त्रिपदी करता का, तुम्ही मंत्र म्हणता का, तुम्ही जप करता का, तुमच्या घरात परंपरा आहे का,
तुम्ही गुरुमंत्र घ्या, असे काही क्वेश्चनर होते साधे. त्याचं इव्हॅल्युएशन केलं. अगदी खेड्यापाड्यातल्या वृद्ध स्त्री, बायका वगैरे अशा शेतकरी त्यांच्यापासून तर एक्झिक्युटिव्हपर्यंत. आणि मग त्याचं स्टॅटिस्टिकल इव्हॅल्युएशन करून आम्ही एक रिसर्च पेपर तयार केला. आणि मग त्याने आम्ही असं म्हटलं की ग्रुप प्रेयर फॉर ऑक्युपेशनल हेल्थ हॅझार्ड अँड स्ट्रेस रिलॅक्सेशन, असा त्याचा आमचा निष्कर्ष होता. आणि त्याच्यात विथ स्पेशल रेफरन्स टू कर्णा त्रिपदी असं एक संक्षिप्त सांगू शकतो. मूळ जरी इंग्लिश पेपर वेगळा असला, कारण त्याचं मोठं डॉक्युमेंट होतं. बरोबर. पुढे 2002 मध्ये तो पेपर इंटरनॅशनल आयुर्वेदिक कॉन्फरन्स नव्हे तर सायकोलॉजिकल कॉन्फरन्समध्ये सुद्धा तो प्रकाशित झाला आहे. पण त्याच्या आधीपासून आम्ही हा जो प्रभाव आहे सामुदायिक प्रार्थनेचा ॲज अ टाईप ऑफ स्ट्रेस रिलॅक्सेशन प्रोग्राम, त्या आता जास्त गरज आहे लोकांना, पण तो आम्ही सुरुवात केला. आणि ही जी कदाचित तरुण पिढीला थोडी आणखीन अपील होणारी अशी कल्पना, म्हणजे फक्त आरती करणं, भजन करणं, याच्यात सहभागी होणं, त्याच्यापेक्षा स्ट्रेस रिलॅक्सेशन आणि ऑक्युपेशन हेल्थ हॅझार्ड ट्रीटेबिलिटी याच्याकरता सायकोसोमॅटिक इम्पॅक्ट असा निर्माण करणारा असं एक मोटिवेशनल म्हणा, एक गाईड की टूल या भाषेत जर कोणा मुलांसमोर ठेवलं तर कदाचित मला असं वाटतं की नवीन पिढीलाही अपील होतं. त्यावेळेस तशी जे माझ्याबरोबरचे लोक होते त्यांनाही ते अपील झालं. म्हणून असे लोक जमले आणि हळूहळू 350च्या वर शाखा आमच्या ज्या निर्माण झाल्या. तर मला अत्यंत आनंदाने असं सांगावं असं वाटतं की आज आपल्या युरोपमध्ये आपल्या शाखा आहेत, US मध्ये शाखा आहेत, ऑस्ट्रेलियाला आहे, UK मध्ये आहेत. आणि मी स्वतः 96 मध्ये दुबईला गेलो असताना तिथे आम्ही त्रिपदी केली, ती अजून चालू आहे. सिंगापूरला चालू आहे. आणि तिथे अर्थात करणारी मंडळी ती सगळी नवीन यंगस्टर्स आहेत. काही लोक तिथे स्थायिक झालेले आहेत, पण त्यांची मुलं सुद्धा आवर्जून त्रिपदी करतात. हे स्वामी महाराजांचं यश आहे, कारण त्याचं महत्त्व या त्रिपदीमुळे टिकून आहे, त्याचा प्रभावामुळे ते टिकून आहे. बरोबर. ह्या त्रिपदी परिवाराने आपला सगळा दत्त संप्रदाय जोडल्या गेलाय म्हणायला हरकत नाही. आणि त्यामध्ये असलेलं सामूहिक प्रार्थनेमध्ये असलेलं बळ जे तुम्ही ओळखलं आणि आज त्याचा सगळा प्रचार प्रसार सुरू आहे. आणि तीच त्रिपदी परिवारच पुण्याचा जो आहे त्यांच्या सोहळ्याला आज आपण ह्या पुण्यनगरीमध्ये आलात. आणि खरंच आमचं भाग्य म्हणावं लागेल की हा योग जुळून आलेला आहे. आणि आपण मला वाटतं एक डॉक्टरेट केलेलं आहे, तर तो विषय पण डॉक्टरेटचा काय आहे तो थोडक्यात सांगा ना आम्हाला. खरं म्हणजे योगायोगाने माझा जो विषय आहे त्यामुळे मला जास्तीत जास्त जंगलात राहावं लागलं. बरोबर. याचं कारण असं की 72 मध्ये मी नागपूर युनिव्हर्सिटीत MSc केलं. आणि MSc केल्यानंतर मी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये थ्रू महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन जिओलॉजिस्ट म्हणून एक जॉईन झालो, भूवैज्ञानिक म्हणून. आणि 72 ते 94 अशी जवळजवळ 22.5 वर्ष मी भूवैज्ञानिक म्हणून काम केलं. त्यामुळे आमच्या बरोबरची जी मंडळी असायची ती गमतीने असं म्हणायची की काही लोकांना वनवास, पांडवांना वगैरे हा 12 वर्ष 14 वर्ष असेल, पण जिओलॉजिस्ट माणसाला वनवास तो रिटायरमेंट होत नाही तोपर्यंत असतो. कारण डीप इंटिरियर मध्ये कुठेतरी खेड्यापाड्यात माइन साईट वरती किंबहुना आणखीन जमिनीच्या खाली सुद्धा अंडरग्राउंड माइन्स मध्ये अनेक वेळा मला राहण्याचा योग आला, काम करण्याचा योग आला. मी या माझ्या विशिष्ट भूवैज्ञानिक म्हणून काम करत असताना मी बिहार कोलफिल्डमध्ये जमिनीपासून 300 फूट खाली सुद्धा काम केलं. कोल माइन्समध्ये कोलार गोल्डफिल्डमध्ये KGFला तिथे सुद्धा 600 फुटापर्यंत खाली गेलो. आणि नेहनार ग्लेशियर, ज्याला ग्लेशियोलॉजी म्हणतात डिव्हिजन, त्या अमरनाथच्या समोर आपला जो बर्फाच्छादित दिसतो त्या भागात सुद्धा मी काम केलं JK स्टेटला 80 मध्ये. पण याचा एक अपरोक्षपणे मला लाभ झाला तो म्हणजे जवळजवळ संपूर्ण नर्मदेचं खोरं हे मी पायी हिंडलो. आणि नानांच्या चरित्रामध्ये किंवा अन्य जे त्या काळचे लोक आहे आजही जे जातात पायी परिक्रमा करणार,
ती ज्या शूलपाणची झाडी म्हणतात, हो. नेमावरचा तिथला भाग म्हणतात, छोट्या उदयपूरचा भाग म्हणतात, किंवा अमरकंटक आणि मंडला याच्यामधला जो भाग होता तो भाग अक्षरशः मी पायी पिंजून काढला, ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये कोम्बिंग असं म्हणतो, कंगवा फिरवणं. त्या पद्धतीने मी जंगल जंगल फिरलोय, पण एक जिओलॉजिस्ट म्हणून. आणि थोडं थोडकं नव्हे तर काही भाग हा जो आहे नर्मदा किनारचा शूलपाण वगैरे, या भागात तर तब्बल 86 ते 89 अशी 3 वर्ष, आणि त्याच्या आधी 73 ते 75 अशी 2 वर्ष, असं सलग 5 वर्ष मी त्या भागातच फिरत होतो. त्यामुळे अपरोक्ष लाभ असा की नानांना जे त्या त्या भागात आलेले अनुभव होते नर्मदा किनारचे, आज जेव्हा लोक नर्मदा प्रदक्षिणेला जातात ती जी स्थानं ती तेव्हाची, म्हणजे आजपेक्षा जवळजवळ 40 वर्षापूर्वी किंवा आधी त्याच्या आधी कशी असतील त्याची मला साधारण कल्पना आहे. आणि आज तो सगळा भाग मी बघतो, आणि त्यामुळे तेव्हा सुद्धा मला जे काही अनुभव आले त्या भागात फिरत असताना, त्यामुळे मला स्वामी महाराज त्या काळामध्ये जेव्हा नर्मदेच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी राहिले, कारण स्वामी महाराजांचा एक चातुर्मास चिखलदऱ्याला झाला, स्वामी महाराज बढवायला राहिले, राजगडला राहिले, त्यानंतर इकडे नेमावरला राहिले, आणि गरुडेश्वर तिलकवाडा कर्नाळी या भागात तर ते होते. पण ती ठिकाणं जी आहे ती त्या काळात कशी असतील तोही मी तेव्हा त्या काळात बघितलं. आणि नानांनी जेव्हा नर्मदा प्रदक्षिणा केली असेल साधारणपणे 1936च्या आसपास, किंवा त्या काळामध्ये तो भाग कसा असेल त्याची मला किंचित कल्पना आली असं मी सांगू शकतो निश्चित. आणि मग तिथनं तुम्हाला तो डॉक्टरेटचा विषय सुचला तर बरोबर आपण म्हणता तसं, कारण त्या भागामध्ये मी बरेच वेळा महाराष्ट्रात जेव्हा दुष्काळ असायचे, 72-73ला होता, साधारण 78 मध्ये होता, 92 मध्ये होता, त्यावेळेस आम्हाला डेप्युटेशन वरती GSD ला भूजल सर्वेक्षण त्याच्यात आम्हाला पाठवणी व्हायची. त्यावेळेस हा पाण्याचा मोठा प्रश्न होता. आणि तो जो भाग आहे साधारण नर्मदेच्या तिकडला झाबुआचा उत्तरचा, तो फ्लोराईट वाला भाग आहे. त्या पाण्यात फ्लोराईट आहे, त्यामुळे फ्लोरोसिस नावाचे आजार होतात. तसंच इकडे जो भंडारा जिल्हा आहे किंवा नागपूरचा काही साईड आहे, यवतमाळ जिल्हा आहे, तर या भागात जिथे डोलोमाइटच्या खाणी आहेत, आपण म्हणतो तसं लाईमस्टोन आहे, कोल फील्ड्स आहे, तिथे वॉटर कंटॅमिनेशन, वॉटर पोल्युशन जे आहे त्यांनी खूप प्रकारच्या व्याधी होतात. म्हणून माझा जो PhDचा विषय होता ते जे दूषित भूजल आहे, ज्याला टेक्निकली नॉन पॉइंट सोर्स म्हणतात. एखाद्या कारखान्यातनं एफ्लुएंट पाणी येतं ते माहिती असतं की हे इथनं येतं, पण अंडरग्राऊंड माइन मधून जर का एफ्लुएंट वॉटर येत असेल आणि त्याचा जर pH जो आहे तो साधारण कुठे जर का 2-3च्या खाली असा असेल किंवा 4 पर्यंत असेल, आणि त्याच्यात जर आयरन कंटेंट हा 10-12 असेल, तर आज एखाद्या मुलाला विचारलं कॉलेजच्या शाळेच्या तर तो सांगेल याला डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड असं म्हणतात, सल्फेट. पण त्या काळामध्ये माईनमध्ये खरोखर असं पाणी होतं आधी आहे काही भागामध्ये. हे पाणी पिण्यायोग्य कसं करता येईल हा विषय माझ्या डोळ्यासमोर होता. आणि डिफ्लोरिनेशन, डिफेरिनेशन असे काही जे विषय असतात तो माझा विषय होता. म्हणून मी त्याच्यावरती PhD केली. आणि त्याचा सगळ्यात पहिला लाभ म्हणजे मी जेव्हा PhD केली तेव्हा तो माझा असा अभ्यासाचा विषय होता. त्यामुळे फ्लोशीट डायग्राम तयार करणं, एखादं मॉडेल किंवा डोमेस्टिक कसं आपण प्लांट करता येईल ते केलं. आणि तो पहिला प्लांट आम्ही गाणगापूरला बसवला, कारण गाणगापूरला तेव्हा फ्लोराईडचं रिच पाणी होतं, कंटॅमिनेटेड. त्याचा लाभ एकच झाला की गाणगापूरला आम्हाला ते पाण्याचा आम्हाला साधनाभाऊंच्या भक्तांना लाभ झाला. माईन एरियात खूप ठिकाणी ते मी तसे ते प्लांट लावले. पण याच्यातून एक आणखीन वेगळा पक्ष आपल्याला सांगतो की हे जेव्हा मी PhDला सुरुवात केली तेव्हा अक्षरशः नागपूरमध्ये नीरी असो, नॅशनल एन्व्हायरमेंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, IBM असो, GSI असो, DGM असो, या ठिकाणी लायब्ररीमध्ये अशा पद्धतीचे संदर्भ नव्हते, कारण असं कोणी काम केलंच नव्हतं. मग मी एका वृद्ध व्यक्तीला असं विचारलं की हे सगळं करायचं असेल तर विषय तर घेतला, रजिस्ट्रेशन तर केलंय, आता पुढे काय करायचं.
तर नाना तेव्हा होते, ते नानांनी सहज बोलताना असं म्हटलं की तुम्ही बृहत संहिता पाहिली आहे का? तर मला उलगडा होईना. मी नाना म्हटलं काय आहे? तर नाना म्हणे तो ग्रंथ एकदा बघा, त्याच्यामध्ये जमिनीच्या जे शिरा असतात त्या पाण्यात कसं वाहतं आणि ते शुद्ध कसं करावं, कदाचित याच्यात जर माहिती मिळेल. मग मी मद्रासून मला एका ग्रस्तांकडनं मला संस्कृत तो बृहत्संहिता मिळाली. त्याच्यामध्ये द्रगालगलम नावाचा वॉटर डिवायडिंगचा एक चॅप्टर आहे आणि त्या चॅप्टरचं मुख्य म्हणजे शेवटल्या 2 श्लोकामध्ये हाऊएव्हर सलाईन ऑर सॉल्टिश द ग्राउंड वॉटर मे बी, इट कॅन बी ट्रीटेड पॅलेटेबल अँड स्वीट, अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये ट्रीटमेंट दिलेली आहे, काय काय त्याच्यात टाकायचं असं. मग मी नानांना ते दाखवलं आणि आज मला अतिशय बोलताना समाधान वाटतं की मी माझ्या PhD थिसिसमध्ये नानांचाही उल्लेख केला आणि तो जो श्लोक आहे मूळ संस्कृत तोही त्यात उद्धृत केले आहे. त्यामुळे मला जवळजवळ गेली 36 वर्ष, त्यामुळे 87च्या आसपास मी सुरुवात केली, तेव्हापासून एक वेगळ्या प्रकारचं वैदिक विज्ञान, पारंपरिक आणि आधुनिक, या दोन्हीचा समन्वयात्मक अभ्यास कसा करायचा हे जणू मला त्या निमित्ताने एक बाळकडू मिळालं. ते आता नानांच्या पश्चात मी तेही करतो आहे. मला वाटतं 26 ग्रंथ पण तुम्ही उपलब्ध केले, काही ई बुकच्या स्वरूपात आहे, काही प्रकाशित आहेत, इंदोरच्या विद्यार्थ्यांना वगैरे ते अभ्यासाला मिळतात. आणि मला इथे अजून एक तुम्हाला हे विचारायचं आहे की नाना यज्ञयाग करायचे खूप, दत्तयाग वगैरे, आणि तो वारसा तुम्ही पुढे चालवलाय. आणि तुम्ही आता PhDचा प्रश्न सुद्धा मी का विचारला की त्यामध्ये जो तुम्ही अभ्यास केला त्या पद्धतीने तुम्ही यज्ञयाग करताय. हा, तर त्या यज्ञ यागांविषयी नाना करत होते, दत्तयाग सारखे याग होते, आणि मग तुम्ही तो वारसा पुढे चालत असताना तुम्ही हे त्याच्यात आधुनिकता घातली आहे थोडीशी, तर त्याविषयी आम्हाला सांगा आता. अगदी साधी गोष्ट आपल्याला सांगतो की मी जेव्हा माझा PhDचा अभ्यास सुरुवात केला तेव्हा माझा जो विषय होता हा साधारणपणे दूषित जल शुद्ध कसं करता येईल. तर नाना असताना नानांचे शिष्य होते कृष्णशास्त्री बापट, अहिताग्नी, त्यांनी अग्निहोत्र घेतलं होतं. त्यांच्या घरी एकदा एक मोठा यज्ञ झाला, मृत्युंजय याग, आणि त्या ठिकाणी निरीच्या काही लोकांनी, त्यात मी सुद्धा होतो, आम्ही लोकांनी प्रयोग केला होता. काय प्रयोग? तर यज्ञ झाल्यानंतर यज्ञाचं जे भस्म असेल त्या भस्माचं केमिकल अनालिसिस करायचं पूर्ण. यज्ञामध्ये जे कुंड असतं, आपला कुंड असतात, तिथलं जे टेम्परेचर असेल, तिथलं जे वायू असेल, त्याचे एअर क्वालिटी मॉनिटरिंग करायचं. म्हणजे तिथले जे समजा एअरमध्ये काही क्वालिटी जी काय असतील त्यातल्या, मग ते सगळं बघायचं. आणि मुख्य म्हणजे त्या यज्ञात जे कलश असतात, जे शेवटी आपण अवृस्नान वगैरे समोर लोकांना शिंपडतो, त्या अभिषेकाचा पाण्याचा अनालिसिस करायचं. आज सुद्धा त्या यज्ञाचं ते अनालिसिस माझ्याकडे आहे. पण त्यानंतर मी त्या पद्धतीने एखाद्या माणसाला काही दिशा सापडली तर मग मी त्यानंतर असे अनेक प्रयोग केले. काही प्रयोग तो स्वदेशी विज्ञान संस्थेच्या मी प्लॅटफॉर्मवरती सुद्धा मी दिले. मी साधी माझी कल्पना अशी असायची, तुमच्या घरातलं नळातलं टॅप वॉटर आणि आम्ही अभिषेक केलेल्या तीर्थाचं पाणी, या दोन्हीचं जर अनालिसिस केलं त्याच्यात फरक काय होतो, तो फरक का झाला. तर माझ्या पहिल्या पेपरमध्ये मी असं सांगितलं की आम्ही जेव्हा अभिषेक करतो किंवा अभिषेक करताना एक साधी पद्धत की रुद्र अभिषेक केला, तर संपूर्ण रुद्रपाठ करत असताना तैल धारावत अशा पद्धतीने वरून पाणी टाकतो किंवा पळी टाकतो, आणि शेवटी त्याच्यामध्ये मी शंखामध्ये थोडं पाणी घेऊन ते त्यात टाकतो शंखोदक म्हणून. आणि मग आम्हाला असं लक्षात येतं की ते जे पाणी असेल त्यातला pH बदलतो, कॅल्शियम पर्सेंटेज कमी जास्त होतं आणि आयरनही कमी जास्त होतं. हे का होतं? त्याचा अर्थ आम्ही त्याला असं म्हटलंय की आमच्या आधुनिक जिओहायड्रोलॉजी ज्याला म्हणतात त्या पद्धतीने साधी गोष्ट अशी आहे की पाण्याला जर का pH स्टेबलाइज करायचं असेल आणि आयरन रिमूव्ह करायचं असेल कंटॅमिनेट, द एरेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन आणि कोॲग्युलेशन म्हणजे ॲडिशन ऑफ कॅल्शियम. मग काही ठिकाणी ॲलम, स्लॅकेड लाईन वगैरे टाकतात. सध्या कुठल्याही कॉर्पोरेशनला गेलं तर याच्या पलीकडे कुठलीही पद्धत नाही आहे मोठ्या कॉर्पोरेशनची. तर ही जी पद्धत होती ती हीच क्रिया
सूक्ष्म दृष्टीने त्यात होते यज्ञामध्ये त्या यज्ञात त्या तीर्थामध्ये. तीर्थामध्ये. त्यामुळे त्या तीर्थाची क्वालिटी वेगळ्या पद्धतीने बदलते. मी अनेक प्रयोग करताना एकदा माझ्या या प्रेझेंटेशनमध्ये मी असं म्हटलं होतं की आम्ही जेव्हा विशिष्ट अभिषेक केला आणि रुद्राभिषेक लघुरुद्र झाल्यानंतर मग जेव्हा ते तीर्थ घेतलं त्याचं मी जेव्हा ॲनालिसिस केलं आणि ते ॲनालिसिस केल्यावर माझ्यासमोर जे ॲनालिसिस होते ते कसे होते की 3x पोटेन्सीचं कॅल्केरिया फॉस आणि मॅग्नेशिया फॉस हे जर तुम्ही पाण्यात टाकलं डायल्युशन केलं आणि ते जर तुम्ही घेतलं तर त्याचं ॲनालिसिस आणि आमच्या या शंखातल्या टाकलेल्या पाण्यातल्या यज्ञाचं जे ते सारखं होतं. मग आम्ही असं म्हटलं की आम्ही केव्हाही मंदिरात गेलो की आम्ही असं म्हणतो अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम. श्री सद्गुरू किंवा दत्तात्रय पादोदो कम तीर्थम जठरे धारणं कशा करतात तर उदरव्याधी करतात. मग आम्ही असं म्हटलं की उदरव्याधी करता म्हणजे ॲब्डॉमिनल डिसऑर्डर करता एक तर तुम्ही 3x पोटेन्सीचं कॅल्केरिया फॉस मॅग्नेशिया फॉस हे बायोकेमिक घ्या किंवा नाही तर आमचं तीर्थ घ्या. तर अशा पद्धतीचा एक छोटासा प्रयोग होता. पण असे मी खूप प्रयोग केले. असे साधारण किती म्हणजे यज्ञ केले आपण? हा जेव्हा प्रयोग मी काही वेळा नानांसमोर केलं तेव्हा नानांसमोर सांगायचं. मग 92 मध्ये हे काही प्रयोग आम्ही जाहीरपणे लोकांना सांगितले. त्याच्यातला मला एक लाभ असा झाला की या यज्ञाने एक विशिष्ट अशी एक माझ्यासमोर भूमिका तयार झाली की मी 94 नाना गेलं जेव्हा व्हॉलेंटरी रिटायरमेंट घेतलं तेव्हा मी या माझ्या इतर अभ्यासाबरोबर वास्तुशास्त्राविषयी मी पेपरमध्ये लिहित असे. त्यानंतर काही लोकांनी आग्रह केला म्हणून त्याचं पुस्तक तयार केलं वास्तुदोष चिकित्सा विज्ञान. पहिलं पुस्तक 96 मध्ये प्रकाशित झालं जेव्हा सर्वसामान्य लोकांना वास्तू वगैरे माहीत नव्हतं. पण ते केलं होतं मी आमच्या तिकडल्या BR 8 सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी आर्किटेक्ट कॉलेजला. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की गव्हर्नमेंट ऑफ एमपीनी तेव्हा वास्तुशास्त्राविषयी आर्किटेक्ट कॉलेजला ठेवला होता. आणि माझे काही मित्र म्हणाले की आपलं डॉक्टरेट है इन्व्हायरमेंट का ने डिग्री लिया है. मी तेव्हा इन्व्हायरमेंटल डिझायनिंग प्लॅनिंग हा विषय शिकवायचो. तेव्हा ते म्हणे की ट्रॅडिशनल इंडियन आर्किटेक्चर इसको भी पढ़ाया करो आपको संस्कृत आता. त्या मुलांकरता मी ते पुस्तक लिहिलं होतं. त्याचा लाभ असा झाला की त्या मुलांना तर रेफरन्स बुक मिळालं. खूप लोकांनी ते पुस्तक वाचलं आणि तेही वास्तू कन्सल्टन्सी करायला लागले. कारण मी सुद्धा करत होतो. पण ते करत असताना आम्ही असं म्हटलं की कुठल्याही घराची वास्तू प्रभाव याला जर काही अर्थ असेल तर आज सुद्धा मी असं म्हणतो की मी रचना संस्थेसारख्या मुंबईच्या संस्थेत आर्किटेक्टच्या PG डिप्लोमा इन एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर यावर बोलताना एकदा मी असं म्हटलं होतं की वास्तू इज नथिंग इट इज अ मायक्रो एन्व्हायरमेंटल सिस्टीम. आणि या मायक्रो एन्व्हायरमेंटल सिस्टीम का तर आपण या रूम मध्ये बसतोय याची स्वतःची एअर क्वालिटी आहे एक स्वतःची वॉटर क्वालिटी आहे थर्मल क्वालिटी आहे अकॉस्टिक आहे. या सगळ्याचा माणसाच्या मनावर जो प्रभाव आहे मनोजैविक प्रभाव सायकोसोल दॅट इज वास्तू प्रभाव. मग हा प्रभाव जो आहे हा जर चेंज करायचा असेल काही कारणाने कारण काही वेळेस आपण म्हणतो की डम्पनेस असेल जास्त थंडीमुळे पाणी असेल जास्त एरिएशन वगैरे हा प्रॉब्लेम असेल तर प्रॉब्लेम होतात. पण हा जर दूर करायचा असेल प्रत्येक माणूस काय 1 बेडरूम 2 बेडरूम फ्लॅटमध्ये राहणार काही वास्तू चेंज करू शकत नाही. मग मी गमतीने असं सांगायचो की जसं आयुर्वेदामध्ये ऑपरेशन करण्याला आसुरी चिकित्सा म्हणतात तसं घराची तोडफोड करण्याला आसुरी चिकित्सा म्हणायचं. आणि जर घरातलं फर्निचर तुम्हाला चेंज करायचं असेल तर त्याला मानुषी चिकित्सा म्हणजे औषधोपचार. पण काही वेळा हेही करणं शक्य नसतं कारण ते वाटेल ते चेंज करा पण बेसिन कसं हलवणार तुमचं बाकी टॅप कुठे असतील WC असतील ते कसे चेंज करणार. वास्तू तर वाटेल ते सांगतो ग्रंथकार. मग याला दैवी चिकित्सा पाहिजे. मग दैवी चिकित्सा काय आहे तर कर्मज भव्य दैवी चिकित्सा हा जो अथर्ववेदाचा ग्रंथ आहे त्यात त्यांनी पूर्ण वास्तुशांती प्रयोग म्हटलेला आहे. आणि तो प्रयोग हा यज्ञ आहे. यज्ञामुळे वातावरणाची शुद्धी होते हवेची शुद्धी होते कृमींची शुद्धी होते आणि मंत्रात्मक प्रभावाने सुद्धा अनेक चांगले प्रभाव होतात.
तीच मुळात ती कल्पना आणि दत्तयागाची हा हा ही कल्पना घेऊन ती मी माझ्या पुस्तकात उद्धृत केली बर की पूर्वीच्या काळी लोक जसे वैश्वदेव करायचे प्रत्येक घरात, हा हा पंचसुली दोष असं म्हणतात. हम्म. पूर्वी घरात चक्की असायची, घट्टी असायची, दळणकांडण. आता मिक्सर आहे, गॅस आहे, पण त्यांनी जे कृमी होतात व्हायरल किंवा अशी व्हायरस ते दूर करण्याकरता म्हणून काहीतरी प्युरिफिकेशन ट्रीटमेंट पाहिजे. तर ती त्या काळामध्ये वैश्वदेव होता. त्याच्या जी वैश्वदेव तंत्रेनं आता दत्तयाग होम करावा दत्तयाग होम करा. म्हणून आम्ही एक सुरुवात केली सुरुवात केली. की सत्यदत्ताची पूजा करायची, टेंबेस्वामी महाराजांनी केलेली, हो आणि पूजांते कर्मांग होम अशा पद्धतीने दत्तयाग करायचा. मग मला जेव्हा काही लोकांनी सांगितलं की अहो तुम्ही हे सगळं कर्मकांड करताना वेदमंत्र काही लोकांना म्हणता येत नाही, गुरुजी नसेल, सगळ्यांनी होम कसा करायचा, मग त्याला स्त्री पुरुष ब्राह्मण ब्राह्मणेतर खूप विशेष आहे. मी म्हटलं पुराणोक्त नाममंत्राने आणि तंत्र मार्गाने सगळ्यांना करण्याचा अधिकार आहे. हे मी शास्त्रीयदृष्ट्या सांगू शकतो. निर्णय सिंधू ग्रंथात आहे, वेगवेगळ्या स्मृती ग्रंथात आहे, सगळ्यांना अधिकार आहे. म्हणून आम्ही सुटसुटीत असा दत्तयाग होम सुरुवात केली वास्तुशुद्धीकार वास्तुशुद्धीसाठी, आणि लोकांना ते पटलं. त्यामुळे आज मला असं वाटतं की 96ला पहिला आमच्या नानवार संस्थानचा जो सभागृह आहे तिथे आम्ही सामुदायिक दत्तयाग होम केला वास्तुशुद्धीकार. त्यापासून जवळजवळ 500च्या जवळपास दत्तयाग तरी आतापर्यंत झाले आहेत. आणि लोकांना पटतं. पण आम्ही सांगतो की घरातल्या घरात जेवढ्या वेळात जेवढ्या खर्चात सत्यनारायण होतो तेवढ्या वेळात आपल्याला दत्तयाग होम वास्तुशुद्धीकार करता येतो. बरोबर. आणि हे मी प्रॅक्टिकली सांगतो. बरोबर, खूप छान आहे. आता डॉक्टर प्रदीपजी तराणेकर यांचा प्रवास आता आपण बघितला, पण हे डॉक्टर प्रदीपजी तराणेकर परमपूज्य बाबा महाराज तराणेकर कसे झाले? म्हणजे आता आपण थोडस मागे जाऊया की रम्य ते बालपण म्हणतात, सगळ्यांचं बालपण थोड्याफार फरकाने सारखंच असतं, पण नाना सुकृतांचे फळ तेव्हा हा नरदेह मिळतो आणि आपल्यासारखे पुण्यवान मंडळी एवढ्या मोठ्या घराण्यात आपल्याला जन्म झाला आणि साक्षात दत्तावतारी नाना महाराज तराणेकर आपले आजोबा. तर मग असं बालपणामध्ये असं काही घडलं का की तुमच्यातलं वेगळे पण नानांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तुम्हाला इकडे म्हणजे अध्यात्माकडे तुम्हाला घेतलं किंवा ती वैराग्याची वाट तुम्हाला मिळाली? असं ते थोडस आम्हाला त्याविषयी सांगा. एक तर असं आहे की आपण एकदम मला थेट बालपणाची आठवण सांगितली, तिकडे जायला सांगितलं, त्यामुळे आता एक फार मोठा प्रवास आहे. कारण नुकतंच मी 75 प्रवेश केला, 75 वर्ष मागे. पण निश्चित आपल्याला सांगतो की नानांचं पहिलं यतिपूजन जेव्हा 56 मध्ये झालं त्यावेळेस नानांचा नातू म्हणून मी बरोबर होतो. ते मी तेव्हा पाहिलं. कुठे होतं ते? गाणगापूरचं. हो, मगाशी आपण त्याविषयी बोललो होतो. तो जो मार्तंड महिमा ग्रंथात जो सगळा प्रसंग आहे तो सगळा प्रसंग मी तेव्हा बघितला. विशेष म्हणजे माझी धाकटी जी भावंड आहे ती तेव्हा नव्हती, कारण त्यांच्यात माझंच अंतर आहे. त्यामुळे आमचे वडील नोकरी करत असल्यामुळे, मातोश्री सुद्धा नोकरीमध्ये असल्यामुळे नानांच्या बरोबर मी फिरत असे. नाना आणि त्यांचे 2 शिष्य, त्यांचा जो विषय आहे बाळ देशपांडे, नारायणराव स्वस्त देवता. तर नानांबरोबर त्यांचा नातू, आणि त्या काळात हे मॉन्टेसरी प्रियन हे असं काही नव्हतं. त्यावेळी छानपैकी 6-7 वर्षापर्यंत मी नानांबरोबर अत्यंत खूप ठिकाणी फिरलो. त्या संपूर्ण 2-2.5 महिन्याच्या नानांच्या त्या गाणगापूरच्या मुक्कामात नानांच्या बरोबर होतो. मग रोज नाना तिथे मठात गेले पारायण करायला की तिथे, संध्याकाळी संगमावर गेली की तिथे नानांवर पाहायचं. त्यामुळे तेव्हाची नानांची दिनचर्या मी पाहिली. बरोबर. आणि नानांचे यतिपूजनही मी पाहिलं. आणि त्यावेळेस तिथली जी मंडळी जो नानांना सन्मान द्यायची ते जे माझ्यासमोर चित्र होतं, त्यामुळे आपले आजोबा इतरांपेक्षा जरी आपल्यासारखे आहेत, आपल्याबरोबर छान नातून आपल्याला फिरवतात, तरी ते इतरांपेक्षा काहीतरी वेगळे आहेत हे तेव्हापासून माझ्या मनावरती कुठेतरी बिंबलं होतं. आणि हे मी वेगळ्या पद्धतीने मला कसं कसं अनुभवायला येत गेलं.
ते हे मी अनेक प्रसंगात सांगू शकतो. की गाणगापूरला सुद्धा नानांनी सांगितले, कारण मी काही संन्यासी नाही आहे, मी तर ग्रस्ताच आहे. विशेषतः माझा नातू माझ्यावर फिरतोय, मी काही सोहळ्या वेळे इतका करत नाही, मी फिरतो आहे. तर त्यांनी असं म्हटलं, तेव्हा त्या काळात त्यांनी असं म्हटलं की महाराज, गाणगापूरला दर तिसऱ्या चौथ्या दिवशी अनेक संन्यासी येतात, पण जोपर्यंत प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती स्वामींची आज्ञा नसेल, त्यांचा आदेश नसेल, तोपर्यंत आम्ही कोणाचं यतिपूजन करत नाही. तर तो योग महाराजांच्या आज्ञेमुळे आज आपल्याला आलेला आहे. म्हणून आमची प्रार्थना, म्हणून नानांचं तेव्हा यतिपूजन झालं होतं आणि नानांचं 2 वेळा झालं होतं. पण ते जेव्हा मी नानांचं पाहिलं तेव्हा मला एक नानांचं वेगळेपण ते जाणवलं. आणि मग मला एक उत्तम असा जो माझ्या आयुष्यातला ठेवा आहे तो म्हणजे असं की मी जेव्हा शिक्षणाला सुरुवात केली तेव्हाही नाना माझ्या बरोबर असायचे. आमच्या वडिलांना कॉलेजला गेलो उज्जैनला BSc करायला इंदोर सोडून, तेव्हा कॉलेजची फीज भरायला नाना मला द्यायचे माझ्याबरोबर. अरे वा. पण नाना आले की सगळी भक्त मंडळी जमायची, मग कार्यक्रम व्हायचे, भजनं व्हायची, काही लोकांचे चांगले कार्यक्रम, त्यात मी सहभागी व्हायचो. त्यावेळी मला भजनाचा सुद्धा नानांसारखा मला तो आनंद मिळायला लागला. आता या वयात फारसं भजनात वगैरे मी काय फारसा रंगत नाही, पण कधी वेळ प्रसंग आले तर पेटीवाला नसेल तर पेटी वाजवायची, मृदंगवाला नसेल तर मृदंग वाजवायचा. अशा पद्धतीने मी नानांबरोबर असायचा. अगदी थेट MSc पर्यंत नाना नागपूरला सुद्धा माझ्याकडे येऊन राहिले. पण अनेक वेळा या निमित्ताने नानांच्या बरोबर फिरत असताना इथे पुण्यात सुद्धा 68 ते 70 या कालावधीत मी नानांच्या बरोबर गोळवणे महाराजांचं दर्शन घेतलं. अरे वा. त्यांचा जो वार्तालाप झाला तोही मी पाहिला. नाना जेव्हा आळंदीला गेले होते तेव्हा डोंगरे शास्त्री नानांना भेटले, मामासाहेब दांडेकर नानांना भेटले. तेव्हा या संतांचा, या श्रेष्ठ लोकांचाही जो समागम तोही मी पाहिला. आणि 68 मध्ये रंगावधूत महाराजांना मी पाहिला. अरे वा. तेही नानांबरोबर. तर हा जो एक संत भेटीचा लाभ असतो त्यात आपण कुठेतरी पाहणं, आणि नानांनी सहज ओळख करून द्या की हा माझा नातू आहे, हा असं आहे. मग ह्या जो एक कुठला तरी एक वेगळा भाग असतो. या माझ्या प्रवासामध्ये नाना नाशिकला असताना धुंडा महाराजांचं जेव्हा की धुंडा महाराज, नाना महाराज, दत्त महाराज, कवीश्वर अशी तळी तिथे जेव्हा कुलकर्णींकडे होते, नानांनी इच्छा व्यक्त केली धुंडा महाराज जवळ की आमची अशी इच्छा आहे की आपलं कीर्तन ऐकावं. ते म्हणे की ठीक आहे. पण त्यावेळेस वारकरी त्यांच्या मागे असणारे टाळकरी फार नव्हते, 3-4 लोक होते. नानी मला सांगितलं की तू उभं राहा. नानी सांगितलं माझा नातू हाही टाळ वाजवतो, हाही भजनात बसतो, मग तोही मला लाभ. त्यांच्या मागे टाळ घेऊन उभं राहायचं. या सगळ्याचा एक वेगळा जो प्रभाव आपण म्हणतो तो होता. आणि गरुडेश्वरला जेव्हा जेव्हा मी गेलो अगदी लहान वयात नानांबरोबर, तेव्हा गरुडेश्वरला नानांचं जे पूजन सन्मान झाला, स्वामी महाराजांची जी छाटी प्रवाहित करण्यात येते ती छाटी ज्या वर्षी नानांना प्रदान करण्यात आली छाटी, त्या सोहळ्याला सुद्धा मी डोळ्यांनी पाहिलं. तर आपल्या आजोबांना, या ठिकाणी आजोबा शब्द वापरतो नानांकरता, आपल्या आजोबांना गरुडेश्वर सारख्या ठिकाणी किंवा गाणगापूर सारख्या ठिकाणी किंवा कारंजाचे विश्वस्त या पद्धतीने नानांना आपल्या मानतात. हा एक जेव्हा आपल्या समोर एक वेगळा आलेख, आपल्या समोर चित्र असतं, तेव्हा कुठेतरी माणसाच्या समोर एखादा कुठलं तरी चौकट असते. आपण मॉडेल म्हणू नये त्याला, पण एक आयडियल असं असतं की आपल्याला सुद्धा त्या दिशेने जायचं आहे. म्हणून मी लहानपणापासून ते बघत असताना मग काहीतरी लेखन करायचं असेल तर या सगळ्यावर कसं लेखन करावं, काही वाचन करायचं असेल ते करावं. म्हणून कदाचित मी थेट वयाच्या 16व्या वर्षापासूनच गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवात केली. वा. आणि आता मला गंमत याची वाटते की त्या काळात जेव्हा गुरुचरित्राचं पारायण करायचं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर चित्र असं होतं की नानांनी कसं केलं असेल. तर आता आपल्याला तर शक्य नाही, पण तरी सुद्धा आपण करू शकतो. पण अर्थात जर मग काही नाना विचारलं की नाना ते हा नियम असा आहे, तो असा आहे, या पद्धतीने आता कसं करायचं, यात असं लिहिलंय. पण त्या काळामध्ये जी मंडळी होती त्यांचे सगळे नियमाच्या धारणा वेगळ्या होत्या.
मग बरोबर. पुढे मी नाना असं विचारलं, मी कॉलेजला होतो, हम्म, नाना मला पारायण करायचंय, पण हे काय मला जमणार नाही. मी हम्म, कधी हॉस्टेलला राहीन, कधी जंगलात राहीन, कधी मेसमध्ये जाईन. हम्म. तेव्हा मला पारायण करायचं असेल तर मला काय नियम चालतील. तर नाना मला समजून सांगायचे. कधी जंगलात असताना मी म्हटलं, नाना मला खूप वेळ असतो, भरपूर वेळ आहे मला जंगलात, कारण एकदा जर साईटवर जाऊन आल्यावर दुसऱ्या दिवशीवर तर काहीच नाही. बरोबर. बोलायला माणूस 10 किलोमीटर पर्यंत शुद्ध भाषेत बोलणारा मराठी माणूस नाही किंवा एखादा सुशिक्षित माणूस नाही. मग अशात जर मला वाटलं योगाविषयी मी काय करावं, एखादा ग्रंथ वाचायचा असेल तर मी नाना विचारत असे. अशा पद्धतीने माझं ग्रंथ वाचनही झालं, अशा पद्धतीने योगासंबंधी काय अभ्यास करायचा तोही झाला. आणि नर्मदा किनारपासून सगळ्या जंगलात तर मी फिरलोच. त्यामुळे जंगलामध्ये राहून माणसाला कसं काय तपसाधना. अनुभव असतो तो एक अनुभव मला आला. काही गोष्टी मला विशेष सांगायची मुद्दामात, की मी इंदूर सारख्या ठिकाणी राहत असताना जेव्हा मॅट्रिक झालो तेव्हा जिओलॉजी काय असतं हे मला माहीत नव्हतं. आधी कॉमन माणसाला बहुतेक ठिकाणी माहीत नाही, कारण ज्या ठिकाणी माइन्स वगैरे त्या लोकांना माहिती असतं. पण नानांचे एक शिष्य होते, डॉक्टर के.पी. रोडे म्हणून. ते तेव्हा उदयपूर युनिव्हर्सिटीमध्ये डीन होते, तेव्हा हेड ऑफ द डिपार्टमेंट. नाना त्यांच्याकडे जायचे तेव्हा मी गेलो होतो. तर नानांनी त्यांचं ते सगळं पाहिलं तेव्हा नानांनी सांगितलं की तुला जिओलॉजिस्ट व्हायचं आहे आणि तुला जिओलॉजी शिकायचं आहे. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं. त्या रोड्यांनी सांगितलं की ठीक आहे नाना, माझ्याकडे ठेवा. तर मी त्यांच्याकडे राहिलो आणि तिथून मी जिओलॉजीच्या अभ्यासाला सुरुवात केली. तर तोपर्यंत मला जंगलात राहून जिओलॉजिस्ट होणं आणि हे सगळं काही मला कल्पना नव्हती. आणि मी अगदी MSc होऊन इंदोरला आलो तरी आमच्या वडिलांनाही नेमका हा काय करतो तेही माहीत नव्हतं. पण त्या काळात जो काय मी जिओलॉजी विषय झाला आणि नंतर नानांच्या नंतर 22.5 वर्ष जिओलॉजिस्ट म्हणून काम केलं, त्याचा लाभ म्हणजे हे सगळं जंगलात राहून जो वनात राहणारा ऋषीमुनीचा जो काही त्यांचा अनुभव असेल, तो जो काही अनुभव आहे तो अनुभव मी घेतला. अनेक लोकांची नर्मदा किनारची दर्शनं असतात संत सत्पुरुषांचे, जे मी आख्यायिका ऐकायचो, तसे काही अनुभव सुद्धा मी घेतले. त्यातला एखादा अनुभव सांगा ना, नर्मदा किनारी तुम्हाला जो आलेला दिव्य एखादा अनुभव. मी आपल्याला एक सांगतो की साधारणपणे 73-74ला, जुनी गोष्ट आहे, 74ला सरदार सरोवर डॅम जे आहे त्याची नुसती लाईन पडली होती. बर. आणि पाणी रोखून ठेवलेलं होतं खडसिंगेवर त्या भागात. मूळ शूलपाणेश्वरचे जे मंदिर आहे ते त्या जागेवर होतं, जी ओरिजिनल त्याची जागा. बर. आणि आमचा त्या ठिकाणी वडफल्ली या ठिकाणी आमचा लाईमस्टोनचा कॅम्प होता. तर वडफल्ली म्हणून तिथेच शूलपाणच्या झाडीमध्ये गाव आहे, मोलगी धडगावच्या जवळ. तिथे आमचा लाईमस्टोनचा कॅम्प होता आणि नेमका शिवरात्रीचा दिवस आला. बर. म्हणून मी आमच्या काही लोकांबरोबर, म्हणजे ही गोष्ट 74ची, तर काही लोकांबरोबर आम्ही तिथे देवगंगा नदी आहे, त्या देवगंगा नदीच्या बाजूबाजूनी थेट शूलपाण शनीश्वर ते जे मंदिर आहे, शूलपाणचं मंदिर, तिथे आम्ही गेलो. आणि शिवरात्र म्हटलं शंकराचं मंदिर, पण तिथे गेलो. तिथे आमच्याबरोबर जे काय माझ्या मित्रमंडळी, त्यांची फॅमिली होती, आमचे लेबर होते, कुक वगैरे. त्यांनी सांगितलं साहेब लोकांना की इथेच आपण स्वयंपाक करायचा. म्हणून त्यांनी तिथे स्वयंपाक केला. तिथला मंदिराचा महंत तो म्हणे इथे प्रसाद घ्या, म्हणून आम्ही तिथे जेवलो. पण हे सुरू असताना, स्वयंपाक आणि आमचं दर्शन वगैरे सगळं चालू असताना, मी आणि आमचे 2-3 मित्र आम्ही जेव्हा त्या देवगंगा नदीच्या बाजूला, आम्ही थोडं आतल्या बाजूला जेव्हा गेलो, तिथे गुहेच्या ठिकाणी एक ग्रस्त आम्हाला बसलेला दिसला. बर. आतमध्ये गुहेमध्ये. तेव्हा त्या ग्रस्ताला आम्ही तो नमस्कार केला. माझ्याबरोबरचे मित्र होते, त्यांनी त्याने हिंदीत विचारलं की आप यहाँ कैसे बैठे हैं. तो म्हणे की मी पायी परिक्रमावासी आहे. आणि मला सहज वाटलं की इथे 2-3 दिवस जागा चांगली आहे अनुष्ठानाकरता, म्हणून इथे बसलोय. आणि त्यांनी विचारलं तुम्ही इथे कसे आलात. यांनी सांगितलं शिवरात्र आहे म्हणून दर्शनाला आलो. आम्ही इथे जिओलॉजिस्ट लोक आहोत, आमचा कॅम्प आहे इथे. मग माझ्याबरोबर जे ग्रस्त होते त्यांनी त्यांना
नमस्कार करून अशी प्रार्थना केली की आपण आमच्यावर प्रसाद घ्यायला याल का. कारण पायी परिक्रमाची आमची इच्छा अशी की तुम्ही आज आमच्याबरोबर या. साधे अगदी लुंगी घातलेला, पांढरी लुंगी घातलेला आणि असं मळकट असं कुणचं शर्ट घातलेला असा माणूस. तो काही संन्यासी वगैरे असं काही वाटला नव्हता. दाढी बिडी वाढलेले पायी परिक्रमावाले असतातच लोक. बरोबर. तर आले ते ग्रस्त आमच्याबरोबर. ते म्हणे मी इथे बसलो होतो, आलो तिथे. आल्यानंतर आमच्याबरोबर 4-5 मंडळी काही महिलाही होत्या. सगळ्यांनी नमस्कार केला. मग आपण जसं सामान्य माणसं विचारतात तुमचे काय अनुभव आहे, तुम्ही कुठून आले, तुम्ही नर्मदा प्रदक्षिणा करताय, काय अनुभव आहे. त्यांनी सांगितलं की मी एका वेळी व्यवसायामध्ये थेट जपान विपानपर्यंत गेलो होतो. मग मी तो व्यवसाय सोडला. मग ऋषिकेशला गेलो. तिथून एक त्यांनी कोणतरी महाराजांचं नाव सांगितलं. तिथून गेलं, माझ्या गुरूंनी सांगितलं तू नर्मदा प्रदक्षिणेत जा. मग मी खूप ठिकाणी फिरलो, खूप संतांची दर्शनं घेतली. मग मी नर्मदा प्रदक्षिणेला सुरुवात केली आणि काही दिवसापूर्वी इथे आलो. ही जागा मला आवडली, पण इथे मी अनुष्ठान केलं. तर हे सगळे बोलत असताना ते जेव्हा सांगायचे काय काय, तर आता आज मी असं प्रामाणिकपणे सांगतो की साधारणपणे तेव्हा नुकताच नोकरीला MSc होऊन नोकरी लागलेला 24-25 वर्षाचा माणसाच्या एखाद्या मुलाच्या डोक्यात ज्या पद्धतीच्या आपण म्हणतो कल्पना असतात, तेव्हा मी त्यांच्याकडे तशाच दृष्टीने मी तेव्हा त्यांच्याशी बोललो. कारण बाकी लोक वेगळ्या पद्धतीने बोलत असतील. सिनियर लोकांना श्रद्धा असते, पण कदाचित यंग लोकांना इतकं नसेल. मी त्यांना विचारलं, मग आपण कुठे गेला होतात, कुठून आला, इंदोरला गेला होतात का वगैरे असं सगळं. त्याने बोललो 2-3 वेळा. तुम्ही कुठून सुरुवात केली असं सगळं त्यांना विचारलं. तो ग्रस्त इंग्लिशमध्येही बोलला माझ्याशी. पण त्यांनी अनपेक्षित बोलताना मला असं सांगितलं की तुम्ही तिथे दुसऱ्या मजल्यावरती राहता ना, इंदोरला हर्षदीवरती. बापरे. ते सांगितल्यावरती मी एकदम चमकलो. म्हटलं कसं काय. तर आमच्या बरोबर ज्या एक भगिनी होत्या, आमच्या साहेबांच्या मिसेस, त्यांनी सांगितले का हो यांचे आजोबा आहे महाराज आहे, नाना महाराज. तो म्हणे, तो ग्रस्त म्हणे तुम्ही महाराजांना जाऊन सांगा बर की मी जेव्हा आलो होतो त्यांना नर्मदा प्रदक्षिणेविषयी विचारलं, त्यांची माझी भेट झाली, तुम्ही ज्यांना बोलला. तर तेव्हा मग मला प्रकाश पडला की हे ग्रस्त नानांना भेटायला आले असतील आणि नानांनी त्यांना नर्मदा प्रदक्षिणेविषयी यांची चर्चा जी झाली ती नानांना सांगितली, तर तो हा ग्रस्त आहे. आणि मग मी त्यानंतर जेव्हा इंदूरला गेलो आणि नानांसमोर विषय काढला, तेव्हा नानांचे एक शिष्य होते बाळ देशपांडे. त्यांनी त्या माणसाची पूर्ण ती हकीकत मला सांगितली. आणि त्यांनी जे सांगितलं होतं की हा इकडला महाराष्ट्रातला राहणारा माणूस हा फॉरेनला गेला, मग गेला, तर ती त्यांनी नानांना सांगितली होती. तोच माणूस तिथे भेटला. तेव्हा मला मात्र एक खरं आश्चर्य वाटलं की त्या माणसाने इतक्या जगातनं फिरून कुठून तरी नानांपर्यंत जावं आणि मग नानांनंतर या दृष्टीने तुम्हाला ओळखावं, त्याला ओळखावं आणि त्याने त्या दृष्टीने मला सांगावं. आणि खरंच अलौकिक हा खरा खूप वेगळा भाग आहे आज त्या भागातला. पण नर्मदा प्रदक्षिणेचा एक वेगळा आणखीन सांगतो. नानांच्या चरित्रात काही भाग आलेला आहे, पण चरित्र ओवीबद्ध म्हटल्यावर त्याच्यात एक प्रकारचं लिमिटेशन असतात, अध्यायांचं लिमिटेशन असतं ओव्यांमध्ये. पण नाना बोलताना काही गोष्टी सांगायचे की शूलपाणचे जे भिल्ल लोक असतात ते लोक काही वेळा असे लुटून घेतात. तुमच्या जवळ काही वस्तू असतील त्याला सोडून हे करतात आणि काही वेळा तुम्हाला मदतही करतात. तर 86 ते 89 या पिरियडमध्ये मी खुंटामोडी या गावाजवळ तिथे होतो, जियालाईस म्हणून. आणि तिथून मी अंबा डोंगरला गेलो, म्हणजे ज्याला हापेश्वर म्हणतात. आता हापेश्वर आणि मूळ शूलपाणी हे दोन्ही पाण्यात आहे. पण त्या काळात 86 पर्यंत हा जो आहे हापेश्वर, तिथे पलीकडे अंबा डोंगर माईन आहे, फ्लोराईट माईन. त्या ठिकाणी होंड्या रोशमान म्हणून एक गाव आहे. ते आता जवळजवळ पाण्यात आहे, अर्ध पाण्यामध्ये. इथपर्यंत आमची जीप होती. इथून जवळजवळ 30 किलोमीटर आम्ही पायी चालत गेलो. मी, माझा एक असिस्टंट
आणि आमच्याबरोबर 4 ते तिथले आम्ही ज्याला फील्ड गाईड म्हणतो तसे किंवा लेबर असे ते बिल्डर तिथले. तर आम्ही तिथे गेलो तर आम्हाला पोचायला संध्याकाळ झाली. संध्याकाळी तिथे गेल्यावरती तिथे एक अशा नदीच्या बाजूला हापेश्वरचं मंदिर समोर, अलीकडे नर्मदा किनारी, तिथे एक झोपडी वजा अशी होती, तिथे एक बाबाजी बसला होता धुनीर. मग त्यांनी आम्हाला पाहिलं, तो म्हणे कहाँ चले. तर आम्ही म्हटलं हमको वहां जाना है, सामने जाना है, अंबा डोंगर माइन जाना है और इधर हापेश्वर का दर्शन भी करना है. तर तिथला एक फॉरेस्ट गार्ड आमच्याबरोबर होता, कारण आम्ही त्या भागात काम करतो. त्यांनी त्याला सांगितलं, तो बोले आप शाम को तो आपको नदी पार नहीं कर सकेंगे क्योंकि यहाँ कोई आएगा नहीं, अब वो मांझी लोग, अब आपको यहीं रुकना पड़ेगा. मग मला त्यांनी सांगितलं की साहेब आपल्याला जाता येणार नाही, परत गेलो तर पुन्हा 30 किलोमीटर जावं लागेल. बरोबर. त्यामुळे तुम्हाला आपण रात्री इथे मुक्काम करायचा. आता मुक्कामाने काय गेलो नव्हतो. कुठे मुक्काम? तो म्हणे येई झोपडी में लाव आहे, धोनी इथे राहते रात्री, बाकी काही येत नाही. इथे वाळू आहे नर्मदेची छान, तुम्ही इथे मुक्काम करू शकता. मग आम्ही थोडा वेळ तिथे बसलो. तर एक आपल्याला अनुभव सांगतो ही लाखोरी म्हणून लाखाची जी एक शेंद्री रंगाची डाळ असते, ती जंगलामध्ये मिळते, आपल्याकडे आपण वापरत नाही. त्यांनी ती लाखाची अशी शेंद्री रंगाची डाळ, बापरे, त्याच्यामध्ये अशा लाल वाळलेल्या मिरच्या आणि मिठाचा खडा असं तो त्यांनी पाण्यात घेतला. एक असं मातीचं मडक्यासारखं असं किंवा पात्र काय असेल ते घेऊन त्याच्यात त्यांनी टाकलं रटरटत, आणि जाऊ त्याला ते म्हणतात तिकडल्या भागात जाऊ, अशी त्याची भाकरी तशी त्या त्यांनी केल्या. किती मूर्ती आहे, तो मूर्ती म्हणे. आम्ही 4 लोक होतो. त्यांनी ते सगळं केलं. तिथेच त्याने 3 दगड त्याला टक्कर काहीतरी म्हणतात ते त्यांनी केलं तिखट, आणि आम्हाला वाढलं जेवायला. ते आम्ही खाल्लं. आमच्या समोर 2 माणसं गेले, तर अगदी जाताना कमंडल वगैरे घेतलेले असे ते, आणि आमच्या समोर पाहिलं की ते 2-4 भिल्ल बरोबर छान तिथे आमच्या बरोबर गप्पा मारत ते गेले समोर. बाबाजी इसमें क्या है, इसमें क्या है. अरे बेटा कुछ नहीं कुछ नहीं. त्यांनी सरळ ते हिसकावून घेतलं, सगळं घेतलं आमच्या. ते मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं. तेव्हा म्हणजे ते भिल्ल तुम्हाला जेव घालत होते आणि पाहिलं त्यांना आम्ही. पण आता आम्ही लोक सरकारी, त्यालाही माहिती होतं साहेब लोकांनी काही परिक्रमा. दुसऱ्या दिवशी मात्र त्यांनी आमची सोय करून दिली. म्हणजे कसं सोय म्हणजे काय, तर आपण ज्याला खजुरीची झाडं म्हणतो, आपण बहुतेक खजुरी किंवा ताडाची झाडं असतात, ती अशी जी लांब असतील ती ओंडका, तो दोन्हीकडनं कापलेला, तो मध्ये असा त्याला कोरलेला, जेमतेम एक माणूस असा बसू शकेल, बापरे, त्याच्यात बसेल असा तो ओंडका. त्यात इकडे आपण बसायचं, त्या टोकाला तो वल्लवणारा बसणार, त्याच्यात मोठा लांब लचक 15-20 फुटाचा बांबू, आणि तो बांबू घेत तो वल्ल घेत तो तिथून इकडून निघाला की त्या तीरावरती तो आपल्याला सोडणार त्या ओंडक्याबरोबर. तिथून आपण मग आपल्या डेस्टिनेशनला जायचं. त्यांनी आम्हाला 3-4 लोकांना त्या ओंडक्यामध्ये बसवलं तिथल्या माणसाने. मग तो म्हणे की आप अपना नाम पता लिखाई है. मैंने कहा काय केली है. नहीं म्हणे यहाँ तो परिक्रमा वाले छोड़ के कोई आता ही नहीं. तो यहाँ हमको कोई सेठ है गांव के, वो देते हैं, तो रजिस्टर में रखते हैं, तो आप नाम लिखाइए. तर आता मला माहित नाही तो हापेश्वरला आहे की, कारण त्या तो भाग सगळा पाण्यात गेलाय तो. पण ते मी पाहिलं. मग मी हापेश्वरला गेलो तेव्हा मात्र मला खरोखर महाराजांची आठवण आली, नानांची महाराजांची. ही रिस्क घेतली. जर घरी कळलं असतं की या एखाद्या लाकडाच्या ओंडक्याला कोरून हा इथून तिथे नर्मदा क्रॉस करतो आहे, जंगलात कोणाला माहित नाही, फोन बिन तर नाही, पण कोणालाच माहित नाही, ऑफिसला सुद्धा की मी नेमका कुठे, काही झालं असतं तर महाराजांना प्रार्थना केली. आणि एक गंमत आपल्याला सांगतो. आम्ही हापेश्वर मंदिरात समोर गेलो, त्या पुजाऱ्यांनी विचारलं आप कैसे आ गए. मैंने कहा हम सामने से है, वहाँ मोलगी धड़गांव में हमारे कैंप है. कहाँ जाना है. मैं बोला अंबा डोंगर जाना है. बोले उनके ट्रक आते रहते हैं माइंस के, वो ड्राइवर वगैरह कोई आएगा तो उसके साथ चले जाना. 10 मिनिटात ते ट्रकवाले आले माइंसचे. मी त्याला सांगितलं, माझा एक मित्र होता पंड्या म्हणून, तो तिथे इंजिनियर होता. आम्ही सांगितलं पंड्या साहब को मिलने जाना है. तो ठीक आहे म्हणे. त्याने आमचा ड्रेस वगैरे पाहिला, जिओलॉजिस्ट म्हटलं.
मी त्या ट्रकने गेलो आणि योगायोगाने माझा मित्र तिथे होता, वाईन्स मॅनेजर. तो कॉलेजच्या वेळेस केव्हा तरी भेटला असेल. त्यांनी जेव्हा मला पाहिलं तो म्हणे, अरे तू यहाँ कैसे आ गया? मैंने कहा भाई मैं यहाँ कैम्प कर रहा हूँ, फ्लोराइड के लिए काम कर रहा हूँ. मग त्यांनी पटकन त्याच्या माणसाला पाठवलं, जीप बोलवली आणि गव्हर्नमेंटच्या रेस्ट हाऊसमध्ये AC रूममध्ये माझी पाठवणी केली. संध्याकाळी AC रूममध्ये तिथे थांबलो, त्याच्या घरी जेवायला गेलो, रात्री छान जेवलो बिलो, सकाळी स्नान सगळं तिथेच केलं. माईन साईटवर गेलो, पाहिलं. त्यांनी त्याच्या गाडीने जीपने सोडलं, येताना पुन्हा त्या ताराफ्याने परत. बरोबर. महाराजांनी दोन्ही अनुभव दिले. मैयाचा पण अनुभव वेगळा, तोही अनुभव. बरोबर. नाही, आता बालपणामध्ये जेव्हा तुम्ही आता हा सगळा प्रवास सांगितला, पण एक आध्यात्मिक वारसा तुमच्याकडे नानांनी जो दिलेला आहे, जो अधिकार तुमच्याकडे दिलेला आहे, मग ते करत असताना तपसाधना एक प्रकारे तुमची होतच होती. नानांचा संघही तुम्हाला मिळत होता, त्यामुळे क्षणाक्षणाला मार्गदर्शनही होत होतं. मग नानांनी तुम्हाला असा वेगळा काही गुरुमंत्र वगैरे दिला होता का? अशी काही वेगळी उपासना सांगितली होती का, की तू आता ह्या मार्गा म्हणजे तू आता ही उपासना कर किंवा या मंत्राचा जप कर, असं काही दिलं होतं का तुम्हाला? एक तर आपल्याला सांगतो की मी कॉलेजला असेपर्यंत नाना जेव्हा गुरुमंत्र द्यायचे लोकांना, मी बघत असे. माझ्या समोरच गुरुमंत्र द्यायचे. तर नानांचे वडील द्यायचे, कारण नानांच्या वडिलांना प्रत्यक्ष टेंबी समाजचा अनुग्रह होता, नाना नाही होता. त्यामुळे परंपरेने, आणि दत्त मंदिर होतं, त्यामुळे परंपरेने ती गुरुमंत्राची ती पद्धत होती. मग मी कॉलेजला असताना नंतर जेव्हा जॉबला लागलो तेव्हा अनेक मंडळी नानांकडे यायची. या चर्चा व्हायच्या, मंत्र सामर्थ्य, गुरुमंत्र, गुरुचरित्र, गुरुगीता वगैरे अशा सगळ्या गोष्टीच्या. तर या सगळ्या चर्चा जेव्हा माझ्या कानावर पडायच्या तेव्हा डॉक्टर BT शाळीग्राम पुण्याचे, त्यांचा ज्ञानेश्वरी PhD आहे, तो प्रकाशित झालेला आहे युनिव्हर्सिटीत, ते त्या काळात एकदा आले होते. त्यांनी नानांचा मोठा इंटरव्ह्यू घेतला होता यात गुरुमंत्र संदर्भात. तुम्ही उपासना कशी केली, तुम्हाला स्वामी महाराजांनी जेव्हा गुरुमंत्र द्यायला सांगितलं तेव्हा तुमची पद्धत कुठली, तुम्ही कुठल्या पद्धतीने योगाचा अभ्यास केला, सगळं ते तो इंटरव्ह्यू बघितला होता. कारण तेव्हा मी होतो, माझी शाळीग्रामांची त्यावेळी चर्चा झाली होती. ते असताना मलाही असं वाटायचं आपल्याला की मी कॉलेजला MSc वगैरे झाल्यानंतर आता आपण नानांकडनं गुरुमंत्र घ्यावा. तर नानांना मी विचारलं, नाना मला गुरुमंत्र द्या. ते एरवी आता सुद्धा कोणी आलं की आम्ही गुरुमंत्र देतो. नाना असताना खूप लोक सांगतात की आम्ही अनपेक्षितपणे गेलो, नानांनी विचारलं आम्हाला मंत्र, नाना म्हणे या, दिला गुरुमंत्र. काही लोकांना नानांनी नाहीच दिला, नाही सांगितलं, तुम्ही आमच्या शाळेचे नाही असं नाना म्हणायचे. मी जेव्हा नानांना विचारलं तेव्हा नाना म्हणे आधी गायत्री करा. मी त्या काळामध्ये जवळजवळ 14 लक्ष गायत्री केली, कारण जंगलात राहत होतो. मला गुरुमंत्र नानांनी दिला 76 मध्ये, आणि मी नानांना विचारलं साधारणपणे 72 मध्ये MSc झाल्या. काय एवढा पिरियड होता, तुम्ही गायत्री केली. गायत्री करताना सुद्धा मी तुम्हाला सांगतो मार्गदर्शन कसं म्हणतात. तर त्या काळात मी गायत्री विज्ञान आणि उपासना श्रीपाद शास्त्री केंद्रवडेकर त्यांचं ग्रंथ वाचलं होतं, मंत्रशास्त्र ग्रंथ गोप्रभावांचा वाचला, अनेक वाचले. त्यामुळे गायत्री विषयी भीती वाटायची की पुरस्चरण करायचं असेल तर ते दशांश हवन, तर्पण, मार्जन, ते असं तसं सगळं करायचं. नाना म्हटलं, नाना तुम्ही म्हणताय गायत्री करा, मी कसा करणार, मी तर जंगलामध्ये, मी गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसला राहणार, मासा राहणार. नानांनी खूप काही मला सांगितलं की जलाभावेनं श्रोत्र आचमन, पाणी नसेल तर आचमन करावं, कानाला स्पर्श करून प्राणायाम शुद्धी होती, भस्म धारण करावं, अमुक करावं, शुद्धाशुद्ध स्पर्श तुम्हाला नसेल तेव्हा करावं, अशा पद्धतीने करावं. तर अशा पद्धतीने मी केला गायत्री. मग मला जेव्हा असं वाटलं की मी चांगली बऱ्यापैकी माझी गायत्री झाली, पण नाना म्हटलं आता सांगा. नाना म्हणे आता गुरुचरित्राची पारायण करा. बापरे. मी जवळजवळ 3 वर्ष सातत्याने गुरुचरित्राची पारायण केली, सातत्याने. त्याचा मला लाभ असं झाला की मी गाणगापूरला त्या नानानंतर केव्हाही गेलो
एक दिवस जरी असला तर मी साधारण 7-7.5 तासात माझं गुरुचरित्र पारायण करून बाहेर यायचं. बापरे, त्यामुळे चालेल. लोकांना 7-7 दिवस लागतात. ते 7,500 ओव्या आहे, त्यातल्या बऱ्याचशी काही माहिती संस्कृत वगैरे, तर तो मला अभ्यास झाला. आणि मग मला 76 मध्ये नाने गुरुमंत्र दिला. पण गुरुमंत्र देत असताना नानांनी मला असं सांगितलं की महाराजांच्या यदृच्छेने त्यांच्या थोरले महाराज आमच्या नंतर जेव्हा तुम्हाला गुरुमंत्र द्यायची वेळ येईल तेव्हा या पद्धतीने गुरुमंत्र द्यायचा. बापरे. आणि हा असा तो गुरुमंत्र जो मला दिला तो त्या पद्धतीने द्यायचा. तर त्या पद्धतीने नानांच्या नंतर मी नाना गेल्यावर 1 वर्षाने मी गुरुमंत्र द्यायला सुरुवात केली. कारण माझा असा हट्ट होता की मी जर का खरोखर नानांच्या सांगितल्यानंतर गुरुमंत्र द्यायची सुरुवात केली असेल की त्याला कुठेतरी नानांचा शिक्का पाहिजे. बरोबर. नाहीतर कोणीही गुरुमंत्र दिला असं व्हायला नको. आणि असं व्हायला नको कमीत कमी माझं तरी. कारण माझं तर तोपर्यंत चित्र हा ज्वेलर्स म्हणून होतं. आणि पॅन्ट शर्ट घालणारा असा एकदम नाना गेल्यावरती असा कसा असं चित्र होतं. पण जेव्हा नाना गेले आणि सगळ्या दूर असं झालं की आता गुरुमंत्र कोण देणार, काय होणार पुढे काय, तर मी तेव्हा असं सांगितलं की गुरुमंत्र देणार की नाही देणार याचा निर्णय तर हा 1 वर्षांनी लागेल. त्याचं कारण असं आहे की शास्त्राप्रमाणे जोपर्यंत वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत आम्ही ही परंपरा वगैरे असं काही करत नाही. 12 उन्मासिक श्राद्ध जेव्हा होतील त्यानंतर मग नानांची इच्छा असते तर पुढे चालेल. पण बरोबर वर्ष श्राद्ध नानांचं ज्या दिवशी होतं त्याच्या दुसऱ्या दिवशी काही मंडळी थांबली. त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आमची इच्छा आहे की नानांच्याच परंपरेत गुरुमंत्र घ्यायचा आहे आम्हाला तुम्हाला. मग मी एक विशिष्ट संकल्प जो त्या संकल्पाप्रमाणे मी गुरुमंत्र द्यायला सुरुवात केली. आणि आज आपल्या समोर सांगतो की जेव्हा गुरुमंत्र दिला आणि 3 दिवसांनी त्या बाईंचा मला साधारणपणे 94 मध्ये फोन आला. कारण तोपर्यंत फोन बिन वगैरे व्यवस्थित होऊन गेलं होतं 94 मध्ये. त्यांनी असं मला सांगितलं की बाबासाहेब तुमच्याकडनं मी जेव्हा गुरुमंत्र घेतला तुम्ही मला जो मंत्र दिला तो त्या उत्सवाच्या आणि त्या श्राद्धेच्या सगळ्या धामधमीत मी विसरले. अरे बापरे. आणि मग मला असा प्रश्न पडला होता की आता विचारायचं कसं. कारण मनामध्ये एक वेगळी धस्ती असते एवढ्या गर्दी. मग मी गेल्यावरती मार्तंड महिमाचं पारायणाला सुरुवात केली. तर दुसऱ्या दिवशी नाना त्यांना स्वप्नात दिसले. बापरे. मार्तंड महिमेच्या पारायणात. आणि त्यामुळे मला असं दिसलं की मी नानांची पूजा करते आहे. आम्ही गुरुमंत्र येताना नानांच्या पादुकांची पूजा करतो. तर नाना त्यांना दिसले. आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी पारायण पूर्ण केलं तेव्हा पुन्हा नाना दिसलं आणि नानांनी त्यांना गुरुमंत्र सांगितला पूजेच्या वेळेस. अरे बापरे. त्यामुळे की बाबासाहेब मला फक्त एवढं विचार की नानांनी मला हा मंत्र सांगितला तो तुम्ही सांगितला, मी म्हटलं हाच सांगितला. अरे बापरे, म्हणजे पावती मिळाली. आणि जवळजवळ 2 ते 3 लोक आमच्याकडे नंतर एकाने पत्रही दिलं त्यांच्या अनुभवाचं. ही जेव्हा नानांनी पावती दिली तेव्हापासून मी असं म्हणतो की ही नानांची परंपरा पुढे चालू आहे. आणि नानांच्या परंपरेचा आणखीन पावती कशी, तर ज्या गाणगापूरला नानांचं संन्यासी म्हणून यतिपूजन झालं, विद्वत संन्यासी अशा अर्थाने 2 वेळा, त्याच ठिकाणी 2012 मध्ये माझंही यतिपूजन झालं. बापरे. तेव्हा तर मी हात जोडून सांगितलं नानांची गोष्ट वेगळी. ते तर तेव्हा 90चे होते. मी तर प्रापंचिक आहे, अजूनही कॉलेजला जातो, बाहेर फिरतो, फॉरेनला फिरतो, असा राहतो. पुन्हा त्यांचं तेच की आमच्याकडे महाराजांचा आदेश आहे. आणि आमची जी परंपरा आहे ही जी गरुडेश्वरची टेंबे स्वामींची परंपरा आहे. बरोबर आहे. त्या परंपरेमध्ये एक असं लिखित आहे, अलिखित म्हणा, एक जे आहे की गरुडेश्वरच्या संस्थांचा जो कार्याध्यक्ष राहील तो एक तर संन्यासी पाहिजे, नाहीतर ब्रह्मचारी पाहिजे, नाहीतर स्वामी महाराजांच्या परंपरेतला ज्येष्ठ पाहिजे. तर मी म्हटलं मी संन्यासी नाही आणि मी ब्रह्मचारी नाही आहे. पण तेव्हाचे तिथले जे मुख्य विश्वस्त होते
त्यांनी आणि नारायण काका ढेकणे वगैरे ही सुद्धा हो, मंडळी हो, होती. हो. या सगळ्यांनी मला सांगितलं की नारेश्वर संतांचे अध्यक्ष जे होते त्यांनी तर सांगितलं की आप तो नहीं कैसे बोल सकते हैं, हम्म. आपका तो यति पूजन भी हुआ है. हा. म्हणून मी गणेश्वर संस्थांचा समाधी शताब्दी सोहळ्याचा कार्याध्यक्ष म्हणून मी तेव्हा मला असं वाटतं हे महाराजांनी दिलेली पावती आहे की आपण जे काही करतोय आहे बरोबर आहे, त्याला महाराज आपल्या बरोबर आहेत. खरंच आहे. गुरुमाऊलींनी म्हणजे नाना महाराज गुरुमाऊली आणि गुरुमाऊलींनी बापाजवळ सगळी लेकरं आपल्या दत्त संप्रदायातली सांभाळायला दिली असं म्हणायला हरकत नाही. कारण की जेव्हा आपण बाबा म्हणतो ती एक आदरयुक्त भीती तर असतेच आपल्याला, आणि जेव्हा आपल्यावर संकट येईल किंवा आपला एक आधारवड असतो बाबा म्हणजे, तसं नानांनी सगळ्या दत्त संप्रदाय जो नानांचा सगळा आहे ती जबाबदारी बाबांवर सोपवली आणि कार्य ते असंच पुढे चालू आहे. आणि मला असं वाटतं की गाणगापूर हा तुमचं प्रत्येक ठिकाणी यतिपूजन तुमचं तिथं झालं, नंतर त्रिपदी परिवाराची स्थापना गाणगापूर पासून झाली, नंतर तुमचा थिसिसचा प्रयोग सुद्धा तुम्ही गाणगापूर पासून, म्हणजे ही सगळं दत्त महाराजांचंच हे प्रयोजन आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ही जी चालत आलेली परंपरा, ते थोरले महाराजांपासून चालत आलेली परंपरा नानांनी पुढे चालवली आणि ते तुमच्याकडे आली आणि आज तुम्ही ती मोठ्या सामर्थ्याने चालवत आहात. म्हणजे इंदोरला जायचं, नानांचं दर्शन घ्यायचं आधी आणि मग बाबांचं दर्शन घ्यायचं आणि ती अंगाऱ्याची पुडी घ्यायची, म्हणजे एक मोठा विश्वास वाटतो की नाना आहेत अजून इथे. तर नानांना जाऊन आज बरेच वर्ष झालेत, पण मग ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला असं कधी अनुभव आला का? आता आपण शेवटाकडे येऊयात की की नाही नाना आहेत, म्हणजे आता ह्या 2-3 प्रसंगांमधनं तर आलाच, पण तुम्हाला असं जाणवलं की नाही हे इथेच बसलेले आहेत नाना, असा एखादा प्रसंग आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी? मी आता तुम्हाला नाना गेल्यानंतरचा एक आगळा वेगळा अनुभव माझा प्रत्यक्ष सांगतो. हा. साधारणपणे काय होतं की नाना जेव्हा 93 मध्ये हो. आजारी असताना शेवटले 4 महिने जेव्हा नागपूरला माझ्याकडे घरी होते, बर. शिवाजीनगरला, बर. त्या चैतन्यपीठ ही नानांचं स्थान आहे हो हो समाधीस्थान. हो. तिथे नाना जायच्या काही दिवस आधी नानांनी सहज मला विचारलं, नाना मला अण्णा म्हणायचे तेव्हा, बर. अण्णा मुंथा कोणची चालू आहे? काय काय? मला मुंथा बर मुंथा कोणची चालू आहे? बर. तर मला ते मुंथा हे प्रकरण काय ते माहित नव्हतं. हा हा. मग मी ज्योतिषशास्त्री विषयक आमच्या परिचितांना विचारलं, त्यांनी सांगितलं की अहो मुंथा जो आहे हे ज्योतिषामध्ये जशी प्रश्न कुंडली असते, तात्काल कुंडली असते, लग्न कुंडली असते, तशी मुंथा कुंडली एक प्रकार असतो आणि त्याला मुंथा प्रश्न म्हणतात. बर. मग मी कुठले तरी ते राजंदेकर वगैरे ते जुने ग्रंथ पाहिले, त्यात तो मुंथा शब्द तेव्हा शोधून काढला. बर. ते मुंथा म्हणजे नेमकं काय, तर तो कशी कुंडली मांडायची ते मी पाहिलं. त्या निमित्ताने मी पहिल्यांदा तो ज्योतिषाचा तो अभ्यास केला, म्हणजे ग्रंथ पाहिले, सगळे पाहिले, थोडंफार माहिती होतं. तो मुंथा प्रश्न पहिल्यांदा मी पाहिला. नाना मी सांगितलं, तिसऱ्या दिवशी नानी मला सांगितल्यावरती की नाना अशी मुंथा चालू आहे. नाना म्हणे बरं. त्याचा उलगडा मला बऱ्याच वेळानंतर झाला. मुद्दाम याकरता सांगतो की काही जे मुंथा असतात त्या मुंथा ज्या असतात त्या अनुकूल असतात, काही प्रतिकूल असतात. बर. आणि त्या मुंथांच्या पद्धतीने एखाद्याला जर देहोत्सर्ग करायचा असेल तर त्या तिथी सुद्धा तशा असतात. बर. तर नानांनी जेव्हा देह ठेवला तेव्हा त्या मुंथामध्ये नानांच्या कुंडलीत कदाचित ग्रहयोग असे असावे की नानांचा एखादेस अकाली किंवा अकाली नव्हे, कारण त्यांचं वय तेव्हा 98 रनिंग होतं, पण आधी केव्हा तरी त्यांचा योग असावा. बर. देहत्यागाचा. पण जेव्हा नानांनी विचारलं की मुंथा कुठली चालू आहे, याचा अर्थ नंतर मला उशीर लक्षात आलं की एखाद्याच्या स्वाधीन कसं असतं केव्हा देह ठेवायचं ते नानांनी आधी विचारलं. आणि मग नानांनी ते जसं विचारलं तेव्हा नानांनी आणखीन एक गोष्ट मला विचारली, कारण नाना नेहमी मला विचारायचे की तुमचा PhD केव्हा होणार, कारण आमच्या सौंनी असं म्हटलं होतं की नाना यांचं PhD झालं की मग काय कन्सल्टन्सी वगैरे करता येईल, मग आम्ही येऊ, विचारायचे. तर बरोबर 14 एप्रिलला मी माझा थिसिस नानींच्या हातात ठेवला आणि 16 एप्रिलला नानी देह ठेवला.
हे जसं जुळलं तसं 15 एप्रिलला माझ्या दोन्ही मुलांच्या परीक्षा संपल्या. हा. म्हणजे आम्हाला त्यानंतर नाण्याने दही ठेवल्यावरती इमिजिएट परीक्षेचा मुलांचा हा प्रश्न नव्हता. बरोबर बरोबर. पण त्यामुळे थोडाफार जो ज्योतिषाचा मी अभ्यास केला आणि मग 16 एप्रिल नाण्याने देह ठेवला. आम्ही नाण्यांचे तो देह तो इंदोरला आणला. पुढे सगळं ओरजो देह इंदोरला हो, केलं. हो. आणि एप्रिलमध्ये नाणी देह ठेवल्यानंतर 1.25 महिन्यानंतर आम्ही असं ठरवलं की आता कुठेतरी बाहेर पडायचं देवदर्शनाला. तर आम्ही गाणगापूरला जायचं बर. आमच्या आईंना घेऊन. तर मी आमच्या आईंना घेऊन गाणगापूरला जाणार होतो 2 महिन्यानंतर. नानांचे एक शिष्य होते बर पुणतांबेकर. बर. नाना असताना बसून ते सगळं करायचे. त्यांनी असं सांगितलं की महाराजांच्या पुण्यतिथीला बर. म्हणजे आषाढ शुद्ध प्रतिपदेला हो. नाना असताना उत्सव जो आपल्याकडे व्हायचा अभिषेक वगैरे तर नाना करायचे. तर ते म्हणे नानांना आम्ही विचारायचं नाना केव्हा करायचा. तर त्यांनी मला विचारलं की आता नानाने आता तुला विचारतो की असं केव्हा करायचं. आता आपल्या दृष्टीने साधं आहे की एखाद्या माणसाने विचारलं का हो केव्हा करायचं तर मी काय करणार की आम्हाला पंचांग पाहून सांगणार जास्तीत जास्त. पण आता यात एक गोम वेगळी सांगतो. काय झालं होतं हे पुणतांबेकर मला भेटायला यायच्या आधी आदल्या दिवशी दुपारी मी निजलो असताना मला स्वप्नात नाना दिसले. बर. हे नाना गेल्यावरची 1.25 महिन्यानंतरची गोष्ट आहे. 96 साल आहे नाही ही 93 92 साली 93 मध्ये नानी 16 एप्रिलला देह ठेवला. आणि जून मध्ये साधारणपणे आषाढ शुद्ध प्रतिपदा जून मध्ये ही महाराजांची पुण्यतिथी. थोरल्या महाराजांची पुण्यतिथीच्या वेळी स्वामी गाणगापूरला होतो. यांनी पुणतांबेकरांनी मला विचारण्याच्या आदल्या दिवस मला दुपारी नाना स्वप्नात जसे दिसले तर स्वप्नात जसं आपण म्हणाला भास होतो का तसे. नानांनी म्हटलं पंचांग पाहिलं का. अरे बापरे. तर मला ते उलगडा होईना असं का म्हणतात. दोनदा म्हटलं पंचांग पाहिलं का. तर मी उठलो मग पंचांग पाहिला. ते 2-3 महिने पंचांग पाहिल्यावर मला असं लक्षात आलं की त्यात प्रतिपदा 2 दाखवलेल्या होत्या. याच्या महाराजांच्या पुण्यतिथी त्या पेजवरती 2 होती. तर एक मध्यान्नीला असणारी आणि एक सूर्योदयाला असणारी अशा 2 प्रतिपदा होत्या. तर ते मी पाहिलं आणि बरोबर दुसऱ्या दिवशी पुणतांबेकर मला भेटले. त्यांनी विचारलं केव्हा करायचं. मी म्हटलं कशा करता. नाही म्हणे प्रतिपदा 2 आलेल्या आहे केव्हा करायची. मग मी म्हटलं की आदल्या दिवशी करायची. तर कशा करता तर अपराह्न काळ म्हणून. कारण जेव्हा पुण्यतिथी असते श्राद्ध वगैरे ते अपराह्न काळ असतो तेव्हाची तिथी ती घ्यायची. तर मी त्यांना म्हटलं. मग मी तिकडे निघून गेलो गाणगापूरला मुंबईला वगैरे. परत आल्यावरती नानांचे एक दुसरे शिष्य होते ते मला भेटले. त्यांनी असं सांगितलं की अरे बाबा तुम्ही नव्हते इथे तेव्हा आम्ही सगळ्यांनी कॅलेंडर पाहिलं होतं आणि महाराजांच्या पुण्यतिथीवर आम्ही गेलो तर बापूंनी आदल्या दिवशी करून टाकली पुण्यतिथीचा अभिषेक वगैरे. तर तुम्ही आता लक्ष द्यायला पाहिजे. काय झालं ते म्हणे त्यांना ते म्हणलं नाही बाबांनी विचारलं आदल्या दिवशी केली असं कसं. तुम्ही काय बोललो नाही. पण नंतरच्या उत्सवाला आमचे नाण्यांचे धाकटे होते महादेव काका. नानांचे ते ब्रह्मचारी होते ते तऱ्हाण्याहून आले होते. मग ही सगळी मंडळी बसली असताना मी मुद्दाम त्यांच्यासमोर विचारलं की काका आपण तऱ्हाण्याला महाराजांचा उत्सव केव्हा केला. त्यांनी सांगितलं आदल्या दिवशी केला. कशा करता. ते म्हणे अपराह्न काळी आपण करायचा म्हणून त्या दिवशी केला. मग मी त्यांना सांगितलं अहो ते अपराह्न काळ आदल्या दिवशी होता म्हणून मीच बापूंना असं म्हटलं की त्या दिवशी शिकेल. पण हे मुद्दाम सांगायचं कारण की नाना गेल्यानंतर सुद्धा ते अशा पद्धतीने मार्गदर्शन करतात. आणि आज मी बरोबर जेव्हा या 75रीत प्रवेश केला आहे तेव्हा सांगू शकतो की असं मोजून सांगता येणार नाही. पण जेथे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती आणि चालविशी हाती धरून या. अशा पद्धतीने कुठेही केव्हाही असा प्रसंग आला की बरोबर नाना मला कुठेतरी बाजूला असतात.
हे मी असतात. सांगू शकतो. सांगू शकतो. म्हणजे अगदी थोडक्यात किंवा अनपेक्षित आपल्याला वाटेल, हम्म, पण मी जेव्हा काही वर्षापूर्वी नैरोबीला गेलो होतो, हम्म, हम्म, हम्म. त्याच्या आधी आमचा ऍक्सिडेंट झालं होतं. मला चालता येत नव्हतं, बरोबर. कारण थोडं पायाला गुडघ्यात त्रास हम्म, असला. हम्म, हम्म. फ्लाईटमध्ये बसल्यानंतर मुंबई ते नैरोबी पूर्ण फ्लाईट ते जम्बो भरलेलं, पण माझ्या बाजूची सीट रिकामी. आणि येतानाही पुन्हा जेव्हा पुन्हा माझ्या बाजूची सीट रिकामी. इथून फ्लाईटमध्ये जेव्हा चढलो तेव्हा आमचे हजारे म्हणून एक मित्र होते तिथे पायलट, बरोबर. एअरपोर्ट मॅनेजर. त्यांनी मला हाताशी धरून थेट आतपर्यंत बसवलं. बरोबर. तिथे गेल्यावर छानपैकी मांडी बिंडी वगैरे घालून तिथे मी व्याख्यान प्रवचन सगळी झाली. बरोबर. इंदोरला येईपर्यंत त्रास झाला आणि घरी पोहोचलो पुन्हा पाय दुखायला लागला. आपल्या भक्ताची हा काळजी नानांचा अनुभव आहे. अनुभव आहे खरंच. आपल्याजवळ भरपूर म्हणजे खरं तर असं वाटतं की हा संवाद संपू नये, पण आता वेळेचं बंधन आपल्याला पाळायला पाहिजे. तर फक्त एक शेवटचा छोटासा प्रश्न असा असेल की आमचे जे सगळे देव माझाचे प्रेक्षक आहेत, तर हा जो मार्गशीर्ष महिना सुरू आहे, भगवंत म्हणतात की विष्णू रूपात मला हा जेव्हा हा मार्गशीर्ष मास मला अतिप्रिय आहे, म्हणजे मार्गशीर्ष मास मी आहे. तर मग ह्या निमित्त तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काहीतरी मार्गदर्शन, महत्वाचं काहीतरी म्हणण्यापेक्षा एक मोलाचं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांसाठी थोडक्यात सांगावं. एकतर मासा नाम मार्गशीर्षोहम, हा, हा. हे जे गीतेत भगवंतांनी बरोबर. सांगितलंय. हम्म. पण मुख्य म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा हा दत्त जयंती आहे. हो. हा भगवान दत्तात्रेयाचा जन्मदिवस आहे. हम्म. तर ही पौर्णिमा म्हणून मार्गशीर्षाची दत्त संप्रदायिकांना महत्वाची आहे. मला या ठिकाणी एक मुद्दाम असं सांगायचं आहे. हम्म. आजच्या काळामध्ये जर एखाद्या यंगस्टर्स, ज्याला मी यंगस्टर म्हणतो, हो, हो. मुलगा असो मुलगी असो, हे जर का आपापल्या व्यवसायाच्या निमित्ताने जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण त्या पारंपरिक पद्धतीने करणं शक्य नाही. हा. अजूनही आपल्या लोकांमध्ये असा समज आहे, महिलांनी मोठं गुरुचरित्र वाचायचं नसतं. हम्म. श्रवण करणं तर शक्यच नाही, कुठे जाऊन करायचं वगैरे. हो. अभिषेक वगैरे करणं आपल्याला सगळ्यांना शक्य नसतं. हम्म. तर मी जे नानांच्या नंतर आणि नाना असताना ज्या गोष्टीचा आम्ही सातत्याने त्रिपदी परिवारच्या माध्यमातून प्रचार प्रसार केला, ते आज गुरुमूर्ती चरित्रात सांगितलेलं हम्म. जे एक त्यातलं सूत्र आहे ते मुद्दाम आपल्याला सांगतो की 700 ओव्यांचं साध्या शुद्ध मराठीमध्ये, सोप्या मराठीत सप्तशती गुरुचरित्र हे टेंबे स्वामी महाराजांनी स्वहस्ते केलेलं आहे. बरोबर. ते याकरताच केलं आहे, ज्यांना 16 वेळेचे नियम, खाण्यापिण्याचे सगळे बंधनं हे सगळे पाळता येत नाही, त्या स्त्री पुरुष ब्राह्मण जर कुठल्याही व्यक्तीला त्याचं पाठ करता येतो. गुरुचरित्राप्रमाणे 7 दिवस फक्त 100 ओव्या रोज, जसं आपण ज्ञानेश्वरी के तुकाराम गाथा वाचतो, बरोबर. बरोबर. अशा ओवीबद्ध पद्धतीने 100 ओव्या जर 7 दिवसात वाचलं तर कुठल्याही मुलीला, मी मुलीला याकरता म्हणतो की कॉलेज गेलीची मुलगी असते तिला सुद्धा, कुठल्याही स्त्रीला, कुठल्याही व्यक्तीला 16 वेळेचं बंधन न पाळता, बरोबर, जेवणा खाण्याचं फार नियम न पाळता, कारण हॉस्टेलला राहणारे लोक असतात, त्यांनी 7 दिवस जर 100 ओव्या सप्तशतीचं पारायण केलं तरीही त्यांना हा भगवान दत्तात्रेयाच्या उपासनेचा उत्सव करता येतो. त्यांची जर इच्छा असेल तर घोरात कष्टाचे 5 श्लोक हे भगवंताची पंचोपचार पूजा असं समजून त्यांनी गंधपुष्प धूपदीप नैवेद्य अशी साधी तुमची फोटोची तुम्ही पूजा करा आणि घोरात कष्टाच्या 5 या श्लोकाने तुम्ही केवळ फुलांनी जरी अभिषेक केला तरी आपला देव जो आहे, हा आपला देव हा भावग्राह्यम, हा भाव ग्रहण करणारा आहे आणि क्लेशहरण करणार आहे. त्यामुळे आपल्या देवाला राजोपचार, अगदी अशी 16 वेळची अशी पूजा नको, त्याला फक्त भाव पाहिजे. या पद्धतीने तुम्ही आपण जर केला तर निश्चितपणे आपल्याला सश्री दत्त प्रियो भवे, तो भगवान दत्तात्रेयाला असा सुद्धा भक्त हा केव्हाही प्रिय होईल. आणि आपण तर म्हणतो घोरात कष्टात उद्धरास मान्य, आपल्या घोर संकटातून तो निश्चितपणे तुम्हाला पुढे जायला सहाय्य करेल, अशी माझी नितांत श्रद्धा आहे, माझी धारणा आहे.
आणि पुनश्च यंग लोकांना मी सांगतो आजच्याही काळात 21व्या शतकात ॲज अन सिनियर जिओलॉजिकल जिओ सायंटिस्ट म्हणून मी एक गोष्ट आपल्याला सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, आजच्याही काळात मिरेकल हॅपन्स ही माझी श्रद्धा आहे. खरंय खरंय. आणि खरंच प्रयत्न केले आणि भावपूर्ण श्रद्धा ठेवून जर आपण पारायण केलं तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतो, भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त होऊ शकते. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन आपण आमच्या सगळ्या देव माझाच्या भक्तांसाठी, श्रोत्यांसाठी केलं आणि आम्हाला जे एवढा अमूल्य आपला वेळ दिला त्याबद्दल मी मनपूर्वक आपले आभार मानते. आणि देव माझा या यूट्यूब चॅनलकडनं तुमच्या त्रिपदी परिवाराला शुभेच्छा देते आणि आपल्याला उदंड आयु आरोग्य लाभो आणि आपल्याकडनं हे जे धर्म प्रचाराचं कार्य घडतंय, यज्ञाचे विविध प्रयोग घडतायत, ते सगळे यशस्वी हो आणि आम्हाला पण आपली कृपा प्राप्त हो असंच म्हणते. आणि आजच्या या आपल्या सत्संगाला आता आपण या ठिकाणी विराम देऊया. करता करविता तो दत्त आहे, त्यांनी हे सगळं घडवून आणलेलं आहे, हा योग घडवून आणलेला आहे. भगवान दत्तात्रयांचे, परमपूज्य नानांचे या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानते. आणि शेवटी परमपूज्य दादांचे सुद्धा मी, परमपूज्य बाबांचे सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक आभार मानते. आणि आजच्या या पॉडकास्टला आता आपण या ठिकाणी विराम देऊयात. श्री गुरुदेव दत्त. जय नाना. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.